हॅलो स्टुडंट्स, 10वी बोर्डच्या परीक्षा येत आहेत. त्यासाठी मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. स्टुडंट्स, बोर्डच्या परीक्षा येत आहेत. टेक्स्टबुक यावर इंग्लिशसाठी टेक्स्टबुकवर आपल्याला 20 मार्क्सचे 2 पॅसेजेस येत असतात. तेव्हा हे सर्व लेसन जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या समजलेलं असणं गरजेचं असतं, कारण त्याची उत्तरं आपल्याला शोधून लिहायची असतात. लेसन जर नीट समजलेलं असेल तर आपण उत्तरं व्यवस्थित समजून घेऊ शकतो, पटकन आपल्याला ती शोधता येतात. परंतु अनेक कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे स्कूलमध्ये, कोचिंग क्लासेसमध्ये हे लेसन्स जे आहेत ते त्यांना एकतर समजलेले नसतात किंवा ते ॲब्सेंट असतात. तर स्टुडंट्स, आता काळजी करायचं कारण नाही, कारण मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सर्व लेसन्स हे शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर स्टुडंट्स, हे सर्व लेसन्स तुम्ही जरूर समजून घ्या. तुम्हाला जो बुडालेला लेसन असेल त्याचं रिव्हिजन तुम्ही यामधनं करू शकता. इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला हे सर्व लेसन्स घेऊन देत आहे. पहिल्या 2 युनिटमधला पहिलं युनिट आणि दुसरं युनिट या दोन्ही युनिटमधील लेसन आपण कालच्या भागामध्ये पाहिलेत. तर जो कोणी व्हिडिओ तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ जरूर पहा. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सर्व लेसन्सचं रिव्हिजन करून दिलेलं आहे, ज्यामध्ये मी पहिल्या 2 युनिटमधील लेसन्स घेतले होते. जर तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत 3रं युनिट आणि 4थं युनिट आणि दुसऱ्या युनिटमधला राहिलेला एक लेसन वर्ल्ड हेरिटेज. सो स्टुडंट्स, आज मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये हे सर्व जे लेसन्स आहेत ते लेसन्स मी तुम्हाला रिवाइज करून देणार आहे. या सर्व लेसन्सचा उपयोग तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवत असताना निश्चितच होणार आहे. चला तर मग स्टुडंट्स, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण पहिल्या लेसनला सुरुवात करूया. आणि हो स्टुडंट्स, हे सर्व लेसन्स तुम्ही अगदी जेवण करताना किंवा तुमचा वेळ वेस्ट सुद्धा जाणार नाही अशा वेळेस तुम्ही कोणतंही काम करत असताना सुद्धा हे तुम्ही ऑडिओ चालू जर करून ठेवलात तर तुम्हाला हा लेसन सहज ऐकता येईल. याचं संभाषण तुमच्या सहज कानावर पडेल, वेळही वाया जाणार नाही आणि तुमचं लेसन्सचं संपूर्ण रिव्हिजनही होऊ शकतं. परीक्षेला जाता जाता सुद्धा तुम्ही हे सर्व लेसन्सचा हा एक व्हिडिओ, 2 व्हिडिओ तुम्ही सहज पाहू शकता. अशाच प्रकारचे शॉर्ट बट स्वीट असे व्हिडिओज ग्रामर आणि रायटिंग स्किलचे सुद्धा आहेत, जे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सो तेही व्हिडिओ जरूर पहा परीक्षेला जाताना. स्टुडंट्स, अशा पद्धतीनं संपूर्ण रिव्हिजन हे आपलं तुमचं जवळपास 5 व्हिडिओंमध्येच संपूर्ण होऊन जाईल. सो हे 5 व्हिडिओ जरी तुम्ही परीक्षेला जाताना पाहिलेत तरी सुद्धा संपूर्ण अभ्यास तुमचा होऊ शकतो. चला तर स्टुडंट्स, पहिला लेसन सुरुवात करूया आजच्या भागातील वर्ल्ड हेरिटेज. सो स्टुडंट्स, वर्ल्ड हेरिटेज म्हणजे नेमकं काय आहे? हा लेसन बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड जातो आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आणखी महत्त्वाचं म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण या दोन्ही भागामधले बरेचसे लेसन विद्यार्थ्यांना हार्ड जातात. तर स्टुडंट्स बघा, वर्ल्ड हेरिटेज हाही असाच काहीसा विद्यार्थ्यांना हार्ड वाटणारा लेसन. पहा काय सांगितलेलं आहे वर्ल्ड हेरिटेजमध्ये. तर वर्ल्ड हेरिटेज ही युनेस्कोद्वारा निर्धारित केलेलं हे एक स्थळ आहे, एक वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर अशी अनेक स्थळं आहेत जी की जागतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत आणि ती संरक्षित केलेली आहेत. सो इथे काही वेगवेगळ्या कारणामुळे या स्थळांची पडझड झालेली असेल किंवा काही वेगवेगळ्या कारणांमुळे हे स्थळं जे आहेत तर ते नष्ट होत असतील तर त्यांची देखरेख केली जावी. सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून या स्थळांचा, वेगवेगळ्या स्थळांचा याच्यामध्ये समावेश होतो. तर पहा, मग याच्यामध्ये जंगल असतील, सरोवर असतील, स्मारके असतील, इमारती असतील, किल्ले असतील, शहरं असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणांचा, वेगवेगळ्या गोष्टींचा या स्थळांमध्ये जागतिक वारसा म्हणून हा समावेश होत असतो. आता ही जी जागतिक वारसा म्हणून स्थळं आहेत तर मग नेमकं ह्याला जागतिक वारसा असं केव्हापासून म्हटलं गेलं? याला एक इतिहास आहे. तर त्याचा इतिहास इथे सांगितलेला आहे की जागतिक वारसा म्हणून हे जे स्थळं आहेत ते केव्हापासून जागतिक वारसा म्हणून याची सुरुवात झाली. तसं पाहायला गेलं तर स्टुडंट्स, ही संकल्पना
ही 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली की आपण काही स्थळं जी आहेत ती जागतिक वारसा म्हणून जपली पाहिजेत. ही संकल्पना 1950 पासून प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली आणि 1954 मध्ये एक अशी घटना घडली की त्या घटनेमुळं जागतिक वारसा या गोष्टीला सुरुवात झाली. तर ते जे गोष्ट होती ती होती 1954 मध्ये घडलेली इजिप्त नदीवर नाईल नदीच्या पाणी नियंत्रित करण्यासाठी एक अस्वान डॅम बांधायचं ठरलेलं होतं. हा डॅम बांधत असताना असंख्य मंदिरं आणि असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या इजिप्शियन कलाकृती या पाण्याखाली जाणार होत्या. आता ही मंदिरं आणि ही स्थळं पाण्याखाली जाऊ नयेत म्हणून युनेस्कोनं एक मोहीम हाती घेतली आणि एक आंतरराष्ट्रीय मोहीम होती ती. आणि या मोहिमेद्वारे त्यांनी काय केलं की अनेक मंदिरं एका उंच ठिकाणी स्थलांतरित केली आणि यासाठी भरपूर खर्च आला. अंदाजे 80 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका खर्च झाला. हा सर्व देशांकडून मिळून, वेगवेगळ्या देशांनी मिळून हा खर्च उचलला होता. आणि तेव्हापासून सांस्कृतिक वारसा स्थळाचं संरक्षण करण्याची जबाबदारी एक आंतरराष्ट्रीय संस्था या नात्यानं, या युनेस्कोनं ही पुढाकार घेतला आणि त्या संस्थेनं याची सुरुवात केली. त्यानंतर 1965 मध्ये बघा, 1954 ते 1965 एवढा वेळ लागला. 1965 मध्ये जागतिक वारसा याची एक विश्वस्त संस्था म्हणजे वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि या ट्रस्टच्या अंतर्गत 1972 मध्ये एक सर्वसाधारण सभा घेण्यात आली आणि त्यामध्ये असं ठरवलं की सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संरक्षण आपण केलं पाहिजे काही स्थळांचं, असं या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलं. आणि मग त्यानंतर जागतिक वारसा समिती स्थापन झाली. ही जागतिक वारसा समिती जी आहे तर याचा का झाली ती, तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणं नेमकी समाविष्ट केली जावीत याचा प्रमुख अधिकार जो आहे तो ह्या जागतिक वारसा समितीकडे देण्यात आला. पहिले ही समिती गठीत झाली आणि त्यानंतर कोणती स्थळं आपण निवडावीत की ज्याद्वारे आपण त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या लिस्टमध्ये आपण त्याला नमूद करू, त्यासाठी ही एक संस्था, ही एक समिती स्थापन करण्यात आली. आता ही नेमकी समिती कशा पद्धतीनं कार्य करते, तर यासाठी त्यांनी 5 टप्पे ठरवले होते. पहा स्टुडंट्स, मी अतिशय 1 बाय 1 लाईन बाय लाईन सर्व शॉर्टमध्ये सांगते आहे, नीट ऐका. तर जागतिक वारसा स्थळ निश्चित करण्यासाठी त्यांनी 5 टप्पे ठरवले होते. पहा, यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की किती टप्पे ठरवले होते, कोणते ठरवले होते. तर यातला पहिला टप्पा जो होता, एखाद्या देशानं किंवा एखाद्या पक्षानं, राजकीय कुठल्याही पक्षानं आपल्याकडची जी यादी आहे त्याची एक यादी तयार करायची, ज्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांची नावं असतील अशी एक यादी तयार करणे, हा पहिला टप्पा होता. आणि त्यामध्ये दुसरा टप्पा असा होता की प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून, त्यांनी ही जी यादी तयार केली पहिल्या टप्प्यात, त्या यादीतून त्याचे नामांकन जे आहेत ते फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळांची निवड करतो. बघा, पहिले एक मोठी यादी करणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यातले काही स्थळं हे वेगळे काढले जाणार किंवा निवडले जाणार. तिसरा टप्पा त्यांनी सांगितला तो म्हणजे जागतिक स्मारके व स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघ या 2 सल्लागार समित्या या नामांकन फायलींचं निरीक्षण करतील, परीक्षण करतील आणि त्या परीक्षण केल्यानंतर त्या पुढे पाठवल्या जातील. म्हणजे एक संस्था ठरवली, त्या संस्थेमार्फत ही जी स्थळं निवडलेली होती त्या निवडलेल्या स्थळांचं निरीक्षण करून योग्य कोणती आहेत त्यातली ती पुढे पाठवणार. हा तिसरा टप्पा. चौथ्या टप्प्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की जागतिक वारसा समिती आपली एक वार्षिक बैठक घेईल आणि त्याच्यामध्ये नेमके कोणते स्थळं जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करता येतील ते ठरवतील. अशा पद्धतीनं हा चौथा टप्पा झाला. 5वा टप्पा होता नामांकित स्थळांपैकी 10 निवड निकषांपैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासलं जायचं आणि त्यानुसार तिचं नाव जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवल्या जायचं. तर अशा पद्धतीनं त्यांनी एक 5वा टप्पा काय आहे मग, तर 10 निकष ठरवलेले होते, 10 पॉईंट ठरवलेले होते. त्या पॉईंटमधले निकष किती लागू पडतात ते पाहून त्यानुसार त्या स्थळाची निवड केली जायची जागतिक वारसा स्थळ म्हणून. तर बघा, अशा प्रकारे 5 टप्प्यातून जाऊन एखादं स्थळ हे जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडल्या जायचं. आता हे जागतिक वारसा स्थळांचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत पुढील टप्प्यामध्ये आपल्याला.
सांस्कृतिक स्थळं असतील, ऐतिहासिक स्थळं असतील, नैसर्गिक स्थळं असतील आणि चौथं स्थळ म्हणजे संमिश्र स्थळं. म्हणजे पहा 4 प्रकारचे स्थळं आपल्याला जागतिक वारसा स्थळाच्या प्रकारांमध्ये त्यांनी 4 प्रकार सांगितलेले आहेत. सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक आणि संमिश्र प्रकारची अशी ही 4 महत्त्वाची ठिकाणं आपल्याला यामध्ये सांगितलेली आहेत. त्यानंतर पुढचा टप्पा त्यांनी सांगितलेला आहे की धोक्यात असलेली जी जागतिक वारसा स्थळं आहेत तर ती अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक वेगवेगळी स्थळं जी आहेत तर ती धोक्यात आलेली आहेत. जसं की वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती असतील, भूकंप असेल, युद्ध, अतिक्रमण किंवा शहरीकरण असेल, पर्यटकांचे प्रचंड येणारे लोंढे असतील, आम्लवर्षासारखं ॲसिड रेन पडलेला असेल, यासारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक स्थळं ही धोकादायक म्हणून निर्माण झालेली होती. तर या स्थळांमध्ये अशी जर स्थळं असतील तर या स्थळांचं संरक्षण करणे आणि जीर्णोद्धार करणे यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. पहा, ही अशी जी स्थळं आहेत या सर्व स्थळांना त्या स्थळांचं आपण रक्षण करणं यासाठी त्यांची निवड ही जागतिक वारसा स्थळामध्ये केली जाते आणि ती नष्ट होऊ नये यासाठी तिथे वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते. याविषयीची अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी त्यांनी आपल्यासाठी संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं जागतिक वारसा, आता तुम्ही हा लेसन जर पुन्हा व्यवस्थित ऐकला आणि तुमच्या समोर पुस्तक ठेवून लाईन बाय लाईन जर तुम्ही तो ऐकत गेलात आणि तो नंतर इंग्लिशमध्ये वाचलात तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. तुम्हाला अगदी सहज उत्तरं याचे शोधता येतील. सो स्टुडंट्स, दिस इज व्हॉट अबाउट द वर्ल्ड हेरिटेज. आता आपण नेक्स्ट लेसन पाहणार आहोत, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. ओके, सो हा आपला नेक्स्ट लेसन असणार आहे. पोयम ज्या आहेत त्या सर्व पोयम मी नंतर एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि त्या मी तुम्हाला नंतर सांगेल. ओके, सो स्टुडंट्स, आपला हा नेक्स्ट लेसन असणार आहे, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. अतिशय सुंदर अशा प्रकारचा सुधा मूर्ती यांचा हा धडा. सुधा मूर्ती यांनी खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या कथा लिहिलेल्या आहेत. त्यांना आयुष्यात आलेले अनुभवावर आधारित अशा ह्या त्यांच्या कथा आहेत. तर अशीच एक कथा सुधा मूर्ती यांनी ही लिहिलेली, अ लेसन इन माय लाईफ फ्रॉम अ बेगर, म्हणजेच भिकाऱ्याने शिकवलेला आयुष्यातील धडा. तर आपल्या आयुष्यात एका भिकाऱ्यानं, बघा, एका क्षुल्लक भिकाऱ्यानं शिकवलेला हा धडा आहे. तर मीना नावाची त्यांची एक मैत्रीण आहे. सुधा मूर्ती ह्या जिथे राहत होत्या तिथंच त्यांची एक मैत्रीण राहत होती, मीना नावाची. ही एक विमा अधिकारी म्हणून होती आणि तिला एक चांगल्या प्रकारची विमा अधिकाऱ्याची नोकरी होती. ही नोकरी ती व्यवस्थितरित्या करतही असायची, पण तिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य स्वभावाचं सांगितलेलं आहे की ती नेहमी दुःखी असायची. ती कुणालाही कधीही तिला भेटलं तर त्या भेटणाऱ्या व्यक्तीच दुःखी होऊन जायची. एवढी ती मीना नेहमीच दुःखी असायची, उदासीन असायची, उपेक्षावादी वृत्ती होती. म्हणजे पॉझिटिव्हिटी अजिबातच नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह दृष्टीनं ती पाहत असे. त्यामुळे ती सतत उदास राहायची. त्यामुळे अर्थात कोणीही तिला भेटलं तर भेटणारी व्यक्तीसुद्धा उदासच होऊन जायची. ती कधीही सकारात्मक बोलायची नाही. याचे काही 2-3 उदाहरणं आपल्याला सुरुवातीच्या पॅरेग्राफ्समधनं दिलेले आहेत. की समजा सुधा मूर्ती यांनी जर विचारलं की मीना, अगं बघ, तो शेजारचा राकेश की नाही, तो शाळेत पहिला आला. तर साधारणतः ती कोणी दुसरी एखादी व्यक्ती असेल तर ती कौतुक करेल, पण मीनाचं उत्तर असायचं की मग काय झालं, तिचे वडील त्या शाळेत शिक्षक आहेत ना, म्हणून तो पहिला आला. सो अशा पद्धतीनं तिची निगेटिव्ह वृत्ती असायची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची. कोणी सुंदर दिसत आहे असं म्हटलं तर ती म्हणायची की घोड्याचे टट्टू सुद्धा लहान असताना सुंदरच दिसतात. सो अशा पद्धतीनं ती कधीही पॉझिटिव्हरित्या पाहायची नाही. सो अशा पद्धतीनं असं वाटायचं सुधा मूर्ती यांना सुद्धा की आपण कधीही मीनाला भेटू नये. परंतु मीना, योगायोगाने मीना जी आहे तर ती मुंबईला, तिची बदली झाली आणि थोडेच दिवसात ती मुंबईला गेली. परंतु तिचा हा स्वभाव सुधा मूर्ती यांच्या कायम लक्षात होता. मग एके दिवशी तिची बदली झाल्याच्या नंतर काही वर्ष निघून जातात आणि काही वर्षानंतर सुधा मूर्ती यांना मुंबईला जायचं काम पडतं. पहा, सुरुवातीची घटना जी आहे त्याच्यानंतर काही वर्षानंतर मुंबईमधील घटना सांगितलेली आहे. तर मुंबईमध्ये सुधा मूर्ती यांना जायचं काम पडतं. त्या कामासाठी जातात आणि जेव्हा त्या जातात त्यावेळेस, जेव्हा त्या मुंबईला पोहोचतात त्यावेळेस
खूप पाऊस कोसळत असतो, त्यांच्याकडे छत्री पण नव्हती आणि अशा वेळेस त्या पावसातच वाट पाहत असतात आणि नको ती घटना घडते आणि त्यांना तिथे मुंबईला त्या ठिकाणी पाऊस चालू असताना मीना भेटते. त्यांची पहिली प्रतिक्रिया असते की आपण पटकन इथून पळून जावं एवढ्या पावसात सुद्धा, म्हणजे इतकी मीना नकोशी असते. तर अशा या वेळेस मीना तिथे भेटते. मीना खूप खुश दिसते, पण जेव्हा मीना पाहते की सुधामूर्ती समोर आहेत, मीनाला खूप छान वाटतं जुन्या मैत्रिणीला भेटून आणि खूप उल्हासानं ती असं म्हणते की चल तू आज माझ्यासोबत रात्री आपण दोघी जणी आमच्या घरी थांबूया, आपण मस्त जुन्या गप्पा मारूया, जुन्या आठवणी काढूया. आणि खरंच नाही का की जुन्या आठवणी खूपच दुर्मिळ असतात. असं म्हणून ती सुधामूर्ती यांना निमंत्रण देते घरी येण्याचं, पण सुधामूर्ती तिला टाळतात कारण त्यांना ते नको असतं. सुरुवातीला त्या खूप टाळायचा प्रयत्न करतात, परंतु ती काही केल्या ऐकत नाही. मीना शेवटी असं म्हणते की नाही नाही, पाऊस पडत असला तर काय झालं, आपण छत्री घेऊया, आपण चालत जाऊया, छत्री घेऊन आपण पुढे चालत जाऊ, अशी तिची तयारी असते. जी कधीतरी सुधामूर्ती यांना आठवते की अरे ही तर किती पॉझिटिव्ह दिसते सध्या, ही आपली ती जुनी पूर्वीची मैत्रीण नाहीच की काय, एवढा बदल हिच्यात कसं काय झाला. कारण आता मात्र पाऊस कोसळत असताना सुद्धा हिची तयारी असते पावसात भिजत जाण्याची, छत्री नाही तर छत्री विकत घेऊन जाण्याची, ॲटो भेटणार नाही तर पायी जाण्याची, एवढी तिची तयारी असते. म्हणजे निगेटिव्ह स्वभावातून मीनाचा आजचा मुंबईत भेटल्यावरचा हा पॉझिटिव्ह स्वभाव सुधामूर्ती यांच्या लक्षात येतो. आणि मग सुधामूर्ती म्हणतात, काय गं मीना, आणि एवढा तुझ्यात कसं काय बदल झाला, तुला कुणी एखादा चार्मिंग प्रिन्स भेटला की काय. तेव्हा मीना खूप आश्चर्यचकित होते आणि म्हणते की नाही नाही, अजिबातच नाही. आणि मग अशा वेळेस तेंडुलकरच्या त्या जाहिरातीप्रमाणे सुधामूर्ती विचारतात की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, तुझ्या या उत्साहाचं रहस्य तरी काय आहे. त्यावेळेस मीना हसत हसत त्यांना सांगते, अ लेसन इन माय लाईफ फ्रॉम अ बेगर, एका भिकाऱ्यानं माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. हे ऐकल्याच्या नंतर तिला सुधामूर्ती यांना राहवत नाही. सुधामूर्ती त्यांना विचारतात की हो, एका भिकाऱ्यामुळे, आणि ते कसं काय. मग त्यावेळेस मीना जी आहे ती तिच्या आयुष्यात घडलेली भिकाऱ्याबाबतची ही गोष्ट त्या तिला सांगतात. आणि त्या सांगतात की एक म्हातारा भिकारी, 5 वर्षाची त्यांची एक नात होती, त्या मीनाच्या समोर तो भिकारी आणि ती नात दोघंजण राहायचे. आणि मीनाचा स्वभाव तर आपल्याला सर्वांनाच माहिती होता. मीनाकडे जे काही शिळं रात्रीच्या वेळेसचं उरलेलं अन्न असायचं, ते अन्न ती या भिकाऱ्याला नेऊन द्यायची. दररोज तिचा हा दिनक्रम असायचा. एके दिवशी असाच खूप पाऊस कोसळतो आणि खूप पाऊस कोसळत असल्यामुळे त्यावेळेस मीनाचा तोच नेहमीचा निराशावादी स्वभाव होता. पाऊस कोसळत असल्यामुळे त्यावेळेस मीना ही पावसाला अर्थातच दूषणं देत होती की का पाऊस कोसळतो आहे. ती स्वतः भिजत नसते, तरी पण ती पावसाला अनेक शिव्या देत असते म्हणू आपण, किंवा पावसाला ती म्हणत असते की विनाकारणच हा पाऊस पडतो आहे. ॲक्च्युअल तिला पावसात जायचं नसतं, काही नाही, परंतु तिच्या कुरबुरी, तिच्या तक्रारी ह्या चालूच असतात. मग पाऊस चालू असल्यामुळे ती त्या दिवशी त्या भिकाऱ्याला अन्न नेऊन देऊ शकत नाही. आणि मग तिला असं वाटतं की नक्कीच हे भिकारी जे आहेत तर तो इतका पाऊस कोसळत असतो त्यामुळे त्यांना अन्न तर नक्कीच मिळालेलं नसेल याची मीनाला खात्री असते. आणि ती स्वतः पण तिचं अन्न नेऊन देऊ शकलेली नसते. मग त्यामुळे तिला वाटतं अरे बापरे, आता हे भिकारी जर आहेत ते रात्रभर उपाशी असतील, एवढा पाऊस कोसळतोय, आपण घरात बसून तक्रारी करतोय. म्हणून ती खिडकीतनं बाहेर पाहते तर हा भिकारी आणि त्याची ती नात जी आहे ती फारशी रस्त्यावर रहदारी नसते, त्यामुळे ती मस्तपैकी त्या पावसामध्ये खेळत असतात, हसत असतात, टाळ्या वाजवत असतात, मजेनं ओरडत असतात, जणू काही ते एखाद्या नंदनवनातच आहेत. अशा त्यांच्या ह्या सर्व कृती चालू असतात. हे जेव्हा लेखिका पाहते त्यावेळेस तिला वाटतं अरे बापरे, भूक लागलेली आहे ह्यांना, यांच्या पोटात काही नाही, पाऊस पडतो आहे, पाण्यानं ते चुंब भिजलेले आहेत, तरी सुद्धा ते आनंदात आहेत. मग या एका गोष्टीमुळे हे सर्व पाहून तिला खूप मत्सर वाटायला लागतो. ती स्वतःच्या आयुष्याशी त्या भिकाऱ्याच्या आयुष्याची तुलना करायला लागते की कशा पद्धतीनं ह्या गोष्टी होत आहेत. माझ्याकडे तर सगळं काही असून मी एवढी दुःखी आहे, आणि ह्या भिकाऱ्याकडे आणि त्याच्या नातीकडे काहीच नसताना सुद्धा, अगदी खायला नाही मिळालं तरी पण त्या पावसाचा ते किती आनंद घेत आहेत, भिजून चिंब झालेली आहेत तरी सुद्धा. आणि मग ती स्वतः आमूलाग्र या गोष्टीमुळे बदलून जाते आणि मग ठरवते की नाही,
त्यांच्याकडे काही नसताना ते आपल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात, तर मग मी का नाही? आणि मग मी सुधा मूर्ती यांना सांगते की यातून म्हणजे ही गोष्ट अंमलात आणण्यासाठी मला खूप अवघड गेलं, परंतु मी ती हळूहळू गोष्ट अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. मला थोडे दिवस लागले, मला जवळपास 2 वर्ष लागली, परंतु तरीसुद्धा मी त्यांच्यासारखंच कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आले आणि अशा पद्धतीनं आज मी पूर्णपणे बदलून गेलेली आहे. लेखिका विचारतात, मग तुझ्या ह्या गुरूंना तू काय गुरुदक्षिणा दिलीस का नाही? त्यांनी तुला एवढा धडा दिला. तर त्यावेळेस ती सांगते की मला या सर्व गोष्टींची जाणीव होईपर्यंत तो भिकारी जो होता तो मृत्यू पावला होता, पण तिच्या नातीची संपूर्ण स्कूलची जबाबदारी जी होती ती सांगते की ती मात्र मी उचलली आणि मी तिला बोर्डिंग स्कूलमध्ये घातलं आणि ठरवलं की इथून पुढचं सर्व शिक्षण जे आहे ते आपण तिचं करायचं. आणि अशा पद्धतीनं बोर्डिंग स्कूलमध्ये घालण्यासाठी तिने निर्णय घेतला. अशा पद्धतीनं तिनं जणू काही गुरुदक्षिणाच त्या गुरूंना द्यायचं तिने ठरवलं. अशा पद्धतीनं पहा, अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा एक धडा यामध्ये आपल्याला सांगितलेला दिसून येतो. सो स्टुडंट्स, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लेटेस्ट मार्च. ओके, सो हा जो धडा आपण पाहिला सुधा मूर्ती यांचा, तर त्याच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे तो नीट वाचा, नीट ऐका आणि ऐकल्यानंतर पुन्हा एकदा वाचून काढा, म्हणजे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आणखी एक थोडासा हार्ड वाटणारा, विद्यार्थ्यांना हार्ड वाटणारा हा एक धडा लेटेस्ट मार्च. तर लेटेस्ट मार्च याचा अर्थ नेमका काय होतो? तर लेटेस्ट मार्च म्हणजे, आता इथे मार्च म्हणजे मार्च महिना नाही, तर मार्च म्हणजे आगेकूच करणे, पुढे जाणे. सो लेटेस्ट मार्च याचाच अर्थ की आपण पुढे गेलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे, चला सर्वजण मिळून काहीतरी करूया. तर अशा प्रकारचा हा धडा आहे. हा धडा जो आहे तो नेमका काय आहे हे महत्त्वाचं आहे. तर नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी केलेलं हे भाषण आहे आणि हे भाषण आपल्याला इथे जशास तसं दिलेलं आहे. त्यामुळे पहा स्टुडंट्स, हा जो धडा आहे तर तो थोडासा विद्यार्थ्यांना हार्ड वाटतो, परंतु कैलास सत्यार्थी यांना ज्यावेळेस नोबेल पुरस्कार देण्यात आला होता, प्रदान करण्यात येत होता, त्यावेळेस तो नोबेल पुरस्कार घेतल्यानंतर त्यावेळेस त्यांनी तिथे केलेलं हे भाषण आहे. कैलास सत्यार्थी हे लहान मुलांसाठी, विशेषतः जे बालमजूर आहेत, ह्या बालमजुरांसाठी एकत्रित येऊन त्यांनी काम केलेलं आहे. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक ठिकाणी असणारे जे बालकं आहेत, तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या कामाची सक्ती केली जाऊ नये. असं जर कोणी काम त्यांना करायला भाग पाडत असेल तर त्या मुलांची सुटका करायची, यासाठी ते सतत कार्यरत असतात. आणि त्यासाठीच ते ह्या भाषणामध्ये सर्वांना, तिथे असणाऱ्या सर्व लोकांना, आपल्या सर्वांना उद्देशून त्यांनी हे भाषण केलेलं आहे की हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की सर्वांनी उठलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. ही जी या तलावर, पृथ्वी तलावर जी कोणी मुलं आहेत, तर ती मुलं ही फक्त कुण्या एका व्यक्तीची नाही, तर ही सर्व मुलं जी आहेत ती आपली आहेत. हे विश्वाची माझे घरं या अर्थानुसार ते असं म्हणतात की प्रत्येक मूल, पृथ्वी तलावरचं प्रत्येक मूल, कुठेही असो, कुठल्याही देशात असो, कुठल्याही कानाकोपऱ्यात असो, कुठल्याही दिशेला असो, पूर्वेला असो, पश्चिमेला असो, अगदी कोणत्याही देशामध्ये असो, केवळ भारतातच नाही तर कुठल्याही देशामध्ये असो, तर ही सर्व मुलं आपली आहेत. आणि ते जर अशा पद्धतीनं कुठलं काम करत असतील, त्यांना काम करायला भाग पाडल्या जात असेल, तर त्यांची आपण सुटका केली पाहिजे. यासाठीच त्यांनी हे सर्व भाषण जे आहे ते इथं केलेले आहे. तर ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं समजावून सांगतात. सुरुवात जी आहे त्यांच्या भाषणाची ती त्यांनी मातृभूमीला, भारत मातेला वंदन करून त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केलेली आहे. आणि ते म्हणतात की ज्यावेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून मुक्त केलंय, त्यावेळी मी स्वतः स्वतंत्र झालेलो आहे, असं ते म्हणतात. कारण त्यांना असं वाटतं की लहान बालकांना जर आपण स्वतंत्र केलं आहे तर केवळ ती बालकं स्वतंत्र होत नाहीत, तर आपण स्वतः स्वतंत्र होत असतो. त्याच प्रकारे त्यांनी अशा प्रकारे सुरुवातीला वेगवेगळ्या भगवान बुद्ध, गुरु नानक, महात्मा गांधी यांच्यासारख्या वेगवेगळ्या महान नेत्यांना सुद्धा प्रणाम करून त्यांचा उल्लेख करून त्यांचं हे जे भाषण आहे ते त्यांनी इथं सुरू केलेलं आहे.
आणि स्टुडंट्स या भाषणामध्ये तिथे ते एक रिकामी खुर्ची ठेवतात आणि ते सांगतात की ही रिकामी खुर्ची मी इथे का ठेवतो, प्रत्येक भाषणामध्ये माझ्याजवळ ही रिकामी खुर्ची असते, याचं कारण नेमकं काय आहे. तर ही खुर्ची त्या विद्यार्थ्यासाठी आहे, त्या मुलासाठी आहे, त्या बालकासाठी आहे जो बालक मला मुक्त करायचा आहे, जो बालक मला स्वतंत्र करायचा आहे, अशा बालकांसाठी ती खुर्ची आहे असं ते आपल्याला सांगतात. पहा स्टुडंट्स, इथे आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी हे माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीनं लहान मुलांना ते मुक्त करण्यासाठी कार्य करतात. तर त्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळ्या मुलांच्या काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. जसं की एका सुदानी बालकाला, बाल सैनिकाला जेव्हा ते सर्वात प्रथम भेटले त्यावेळेस तो मुलगा सांगतो की त्या मुलाला त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मारायला सांगितलेलं असतं. त्यावेळेस जेव्हा कैलास सत्यार्थी यांनी या मुलाला मुक्त केलं त्यावेळेस त्या मुलाने त्यांना प्रश्न विचारला की माझा काय दोष होता यात, मला सर्वांना ठार मारायला लावलं, यात माझा काय दोष होता. म्हणजेच ते अशा वेगवेगळ्या उदाहरणाकडून ते सांगतात की पवित्र कुराणामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की मुलं जी आहेत ती देव आहेत. मग या अशा देवांचा त्यात काही दोष नसतो, ह्या मुलांचा त्यात काही दोष नसतो. मग आपण त्यांना का मुक्त करायचं नाही, तर प्रत्येकाने आपण पुढाकार घेतला पाहिजे. मुलांच्या स्वप्नांचा चुराडा आपण होऊ दिला नाही पाहिजे, कारण मुलांच्या स्वप्नाचा चुराडा होणं म्हणजे हा प्रचंड मोठा गुन्हा आहे असं ते म्हणतात. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणं त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यातून ते आपल्याला हेच सांगत आहेत की अनेक देशामध्ये शाळाबाह्य मुलांची संख्या जी आहे तर ती प्रचंड होती, जी त्यांच्या या कामगिरीमुळे, त्यांच्या या वेगवेगळ्या मोहिमेमुळे त्यांच्यासारखेच अनेक जण याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी ही बालमजुरांची संख्या 1/3 संख्येनं कमी केलेली आहे. बालमृत्यू दर आणि कुपोषणाचं प्रमाण सुद्धा त्यांच्या मोहिमेमुळे कमी झालेलं आहे. परंतु तरी ते म्हणतात की अजूनही अनेक अशी आव्हानं आहेत आपल्यासमोर आणि या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्यातून आपल्याला युवकांमध्ये जागतिक नागरिकत्वाची भावना ही आपल्याला निर्माण करायची आहे. तर त्यासाठी ते सांगतात की अनेक लोक जे आहेत, फक्त माझा मुलगा माझी मुलगी असं नाही, तर हे सर्वच मुलं जे आहेत ती आपली आहेत. त्यामुळे आपल्या ह्या मुलांना आपल्याला एकटं पडू द्यायचं नाही आहे. त्यांच्यावर जर कुणी काम करण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर ही बालमजुरी आपल्याला हटवायची आहे. कदाचित आपल्याला असं वाटेल की आपण एकटंच काय काम करू शकतो, तर ते सर्वांना उद्देशून सांगतात की आपण सर्वजण मिळून काम करूया, आपण एकट्यानंच केलं तर काय होईल असा विचार करू नका. कारण त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, एका पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे की एका जंगलात आग लागली होती, सगळे प्राणी पळून चालले होते आणि त्यावेळेस एक पक्षी आग जिकडे लागलेली आहे तिकडे उडत जात होता. सिंह जो की जंगलाचा राजा असतो तो त्या पक्षाला विचारतो, अगं सगळेच प्राणी जे आहेत ते पळून चाललेले आहेत आणि तू जिकडे आग लागलेली आहे तिकडे कशाला चालली आहेस. त्यावेळेस ती पक्षी जे आहे तो ठामपणे तो पक्षी सांगतो की मी आग विझवण्यासाठी जात आहे. तर त्यावेळेस ते सांगतात की बघा, एका छोटासा पक्षी सुद्धा हा विचार करत नाही की माझ्या एका एवढूशा थेंबाने काय होणार आहे. तर असंच आहे, आपण प्रत्येकाने सुद्धा थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे आपण काम करू शकतो. सगळे एकत्र येऊया. म्हणून ते सगळ्यांना एकत्र येण्यासाठी म्हणूनच त्यांनी धड्याचं नाव सांगितलेलं आहे की लेटस मार्च, की आपण सर्वजण मिळून पुढे येऊया. आणि पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीत सक्त मजुरी करणारे अनेक वेगवेगळी मुलं मुली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कामं त्यांच्याकडून करून घेतली जात असतात. तर हे अशी सर्व कामं करणं त्यांना भाग पाडतात. परंतु अशा या मुलांची आपण सुटका केली पाहिजे. अशी अनेक मुलं आहेत जी की विचारतात त्यांना सोडल्याच्या नंतर, त्यांची सुटका केल्यावर, की तुम्ही आधी आम्हाला का नाही भेटलात असं म्हणून जेव्हा ती लहान मुलं कैलास सत्यार्थी यांना विचारतात त्यावेळेस ते म्हणतात की माझं मन या प्रश्नाने हेलावून जातं. म्हणजे आपण या लहान मुलांपर्यंत पोहोचायला आपण कमी पडतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आपण सर्वांनी एकत्रितरित्या येऊन सर्व प्रकारचे मुलं जे आहेत अशा प्रकारची काम करणारे, तर ही प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. तर प्रत्येकाने असं म्हणलं नाही पाहिजे की कोणीतरी येऊन काम करेल, तर आपण सर्वांनी मिळून काम करून आपण ह्या सर्व मुलांना ह्या बालमजुरीतून आपण त्यांना सोडवू शकतो. त्यासाठी खूप अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी काही उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत की
त्या सर्व उदाहरणातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की बरेचसे मुलं जे आहेत ते वेगवेगळ्या कारणांमुळे कामं करत असतात. एका चांभाराचं मुलाचं सुद्धा उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की शाळेच्या पहिल्या दिवशीच शाळेच्या फाटकाबाहेर म्हणजे 50 वर्षापूर्वीची घटना ते सांगतात आणि त्यामध्ये ते सांगतात की एक मुलगा होता त्यावेळेस माझ्याच वयाचा आणि हा चांभाराचा मुलगा होता. तो नेहमी शाळेच्या बाहेर बसलेला दिसायचा चप्पल शिवत. तर त्यावेळेस तो म्हणतो की मी शिक्षकांना विचारलं की तू बाहेर का काम करतो. तर त्यावेळेस त्या शिक्षकाकडे त्याचं उत्तर नव्हतं आणि ते सांगतात की म्हणजे आपल्याकडे तेव्हा उत्तर नव्हतं, म्हणजे आज आपण हे करू शकतो ना की चांभाराचा मुलगा जरी तो आपलं काम करत असेल तरी सुद्धा त्यावेळेस ते आपल्याकडे उत्तर नव्हतं, परंतु आज आपल्याकडे ते उत्तर असू शकतं. आता आपण मोठे झालेलो आहोत तर अशा मुलांची आपण सुटका करू शकतो. तर त्यासाठी सर्व लोकांना ते सांगतात की चला अज्ञाताकडून जागृततेकडे जाऊया, अंधारातून प्रकाशाकडे जाऊया आणि मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग सर्वजण मिळून एकत्रितपणे काम करूया, जेणेकरून ज्ञानाचं लोकशाहीकरण होईल आणि न्यायाचं सार्वत्रिकीकरण होईल. म्हणून एकत्र या आणि सगळेजण मिळून आपण चांगल्या प्रकारचं काम करूया सर्वांना मुक्त करण्याचं, असं ते त्यांच्या भाषणामध्ये वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने समजावून सांगतात. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं लेटेस्ट मार्च या धड्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण एकत्र येऊन हे मुलांसाठी आपण काम करू शकतो. थोडासा जड वाटणारा हा धडा आहे, परंतु आता हे सर्व भाषांतर ऐकल्याच्या नंतर तुम्ही जर हा लाईन बाय लाईन वाचला तर तुम्हाला हा नक्कीच सोपा जाणार आहे. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपल्याला यानंतर आपण नेक्स्ट लेसन बघणार आहोत, तो आहे अल्केमी ऑफ नेचर. सो स्टुडंट्स, अतिशय सुंदर, अतिशय छान अशा प्रकारचा हा एक धडा आहे, अल्केमी ऑफ नेचर. सो स्टुडंट्स, अल्केमी शब्दाचा अर्थ जर आपण विचारात घेतला, नेचर तर माहिती आहे, नेचर म्हणजे निसर्ग, आणि अल्केमी या शब्दाचा अर्थ आहे चमत्कार. ओके, सो निसर्गाचा चमत्कार कशा पद्धतीनं आहे, कशा पद्धतीनं होतो, कसा दिसतो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये, तो आपल्याला या धड्यामधून समजावून सांगितलेला आहे. सुरुवातीला आपल्याला विल्यम ब्लेकी यांच्या कवितेतील 4 लाईन्स दिलेल्या आहेत, ज्यामधून त्यांनी हेच समजावून सांगितलेलं आहे की निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो आणि ही निसर्गाची किमया आहे, निसर्गाचा हा चमत्कार आहे की त्यांच्या ह्या चमत्कारातून निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो. कसा शिकवतो त्याची अनेक उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत. आपल्या स्वतःला जर छान फ्रेश ताजतवानं वाटायचं असेल, निवांतपणा पाहिजे असेल, तर आपण काय करतो, सहज एक निसर्गामध्ये एक फेरफटका मारतो, एक वॉक करतो आपण, आणि तिथून जाताना येताना वेगवेगळ्या प्रकारची फुलं, झाडं हे सर्व दिसतं. त्यावेळेस आपल्याला खूप छान वाटत असतं, निवांतपणा वाटत असतो, आपल्याला त्यातून स्फूर्ती मिळत असते, जणू काही हे आपलं निसर्गासोबतचं हितगुज असतं. तर यातून निसर्ग आपल्याला खूप काही गोष्टी सांगत असतो. त्यामध्ये एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की जास्वंदाचं आमच्या घरामध्ये एक झाड आहे आणि दर पंधरवाड्याला त्याला एक फूल येतं. अतिशय सुंदर नाजूकसं वाऱ्यासोबत ते डुलत असतं आणि खूप सुंदर जेव्हा ते दिसतं त्यावेळेस सर्वच जण त्याच्याकडे पाहून दिवसभर त्याचा आनंद घेत असतात. ते फूलही दिवसभर खुलतं, वाऱ्याबरोबर डोलत राहतं आणि संध्याकाळच्या वेळेला ते कोमेजून जातं. म्हणजे खूप कमी असं त्याचं वय असतं असं आपण म्हणूया. खूप कमी कालावधीपर्यंतच हे फूल जे आहे त्याचं आयुष्य असतं, परंतु एवढ्याशा एका दिवसाचं आयुष्य असून सुद्धा हे फूल चैतन्यानं बहरलेलं असतं. ते सर्वांना सर्व काही देत राहतं. म्हणजे बघा, एक जास्वंदाचं फूल आपल्याला शिकून जातं की कमी वेळ जरी त्याच्याकडे असेल तरी त्याच्यातल्या त्या कमी वेळाचं सुद्धा तो दुसऱ्यांना आनंद देण्यासाठीच सर्व गोष्टी तो करत असतो. त्यानंतर दुसरं एक उदाहरण सांगितलेलं आहे. एका समुद्रावर गेल्याच्या नंतर आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खडक दिसतात. तर ह्या खडकाचं जे रूप असतं ते आपल्याला पाण्यामुळे पालटलेलं दिसतं. पहा, दगडं खडक जे असतात ते पाण्यामुळे आपल्याला मऊसर झालेले दिसतात. तर म्हणजेच त्याचं रूप पालटलेलं असतं. म्हणजे हे जे खडक असतात ते त्या पाण्यामध्ये राहून, त्या समुद्रात किंवा त्या नदीमध्ये ते राहून ते स्वतः त्या समस्यांना म्हणजे त्या पाण्याला सामोरं जातात. ते आव्हान ते पेलतात आणि लहान असो मोठा असो तरी सुद्धा
ते पाणी त्यांच्यावर सतत पडत असतं, नदीचं पाणी त्या दगडांवर, तरी सुद्धा ते टिकून राहतात. म्हणजे निसर्ग आपल्याला एक प्रकारे सांगत असतो की काहीही झालं तरी सुद्धा आपण ठाम राहिलं पाहिजे, कितीही समस्या आल्या तरी आपण ठाम राहिलं पाहिजे, असं नदीमधला एखादा दगड किंवा समुद्रातला एखादा दगड सांगत असतो. तशाच प्रकारे अजून उदाहरण दिलेलं आहे की कॉन्क्रीटच्या फुटामधून एखादा आपल्याला झाड बाहेर डोकावलेलं दिसतं. म्हणजे बघा, कॉन्क्रीटची जमीन असते आणि त्याच्यातून एखादं झाड हे बाहेर डोकावत असतं, म्हणजे तिथे कोणी पाणी देणारं नसतं, काही नाही. म्हणजे बघा, प्रत्येक प्रॉब्लेम असा असतो की त्याला काहीतरी सोल्युशन असतं, हेच जणू काही ते झाड सांगत असतं. अशाच प्रकारे अशी वेगवेगळी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. पानगळतीचं उदाहरण दिलेलं आहे की पानं गळून पडल्याच्या नंतर सुद्धा तिथे आपल्याला असं वाटतं की झालं, संपलं, आता ह्या झाडाचं काही खरं नाही, परंतु पुन्हा हे वसंत ऋतू येताच त्या झाडाला पुन्हा छान पालवी फुटते आणि पुन्हा ते झाड जे आहे ते नव्यानं बहरायला लागतं. म्हणजे कठीण काळ जरी आला तरी आपणही अशाच पद्धतीनं तो कठीण काळ काही कालावधीपर्यंत सहन करावा आणि त्याच्यानंतर आपल्याला सुद्धा चांगले दिवस, वसंत ऋतू येतात जसे चांगले दिवस येतात तसेच चांगले दिवस आपल्या समोरही येतील, असं आपल्याला लेखक इथे सांगतो. त्यानंतर मुंग्यांमधली शिस्तबद्धता सांगितलेली आहे की एक छोटीशी मुंगी ही आपल्यापेक्षा अनेक पट वजन असलेली वस्तू सुद्धा किती छान शिस्तबद्धरित्या सर्वांना एकत्र येऊन संघटित कार्य करून चिकाटीने, शिस्तबद्धपणे, लक्षपूर्वक काम करून अतिशय नाजूक जरी असतील तरी सुद्धा त्या खूप मोठं वजन, त्यांच्यापेक्षा अनेक पटीचं वजन त्या उचलून नेऊ शकतात. म्हणजे आपण एकत्रितपणे, संघटितपणे कार्य आपण केलं तर आपण कोणतंही काम आपण पूर्ण करू शकतो. अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत. कोळ्याचं उदाहरण दिलेलं आहे, इंद्रधनुष्याचं उदाहरण दिलेलं आहे. यातून कवी आपल्याला एकच सांगत असतो की पाणी, कोणताही गर्व न बाळगता, पाणी असेल, फूल असेल, सूर्य असेल, वारा असेल, हे कितीही रूपं वेगवेगळी बदलत राहतात आणि त्यातून ही सांगत असतात जणू काही की म्हणजे हे सर्व निसर्गाची किमया आहे, परंतु त्याच्यातून ते आपल्याला सांगतात की त्याच्या स्पर्शाने आपल्या जीवनाचं सुद्धा सोनं होऊन गेलं पाहिजे. म्हणजेच निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात, असं इथे लेखिका रक्षा भराडिया आपल्याला सांगतात की असं काहीही झालं तरी निसर्गच आपल्याला ह्या सर्व गोष्टी शिकत असतो. त्यातून आपण शिकूया, कारण इट इज द अल्केमी ऑफ नेचर. हीच तर निसर्गाची खरी किमया आहे आणि त्यातून आपल्याला या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या शिकता येतात आणि अशाच पद्धतीनं आपल्याला निसर्गामध्ये खूप छान, निसर्गाकडून हा धडा आपल्याला घेता येतो. त्यानंतर स्टुडंट्स, नेक्स्ट लेसन आपण पाहणार आहोत भोली. सो अतिशय सुंदर अशा प्रकारची ही कथा आहे सांगितलेली. याच्यामध्ये भोली नावाच्या मुलीची, नावावरूनच आपल्याला ही कथा जी आहे ती बरीचशी समजते. स्टुडंट्स, नावच आहे भोली, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणू भोळी. भोळी म्हणजे जिला की फारसं काही समजत नाही. सुलेखा नावाच्या मुलीची ही एक कथा आहे आणि ही सुलेखा जी आहे ती लहानपणी नावानुसारच सुलेखा म्हणजे ती छान दिसत असते, सुंदर असते, परंतु ती लहानपणीपासूनच मग तिचं नाव भोळी का पडलं त्याची ही एक कथा आहे सांगितलेली. नंबरदार रामलाल नावाचा एक नंबरदार असतो. इतिहास काळातील किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळातील ही गोष्ट आहे. त्यावेळेस नंबरदार असायचे, म्हणजे काही विशिष्ट अशी कामं इंग्रजांच्या हाताखाली करणारी ही लोकं असायची. तर असाच रामलाल हा इंग्रजांच्या हाताखाली त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करणारा, महसूल जमा करणारा हा एक अधिकारी होता. तर जेव्हा ही छोटी सुलेखा 10 महिन्याची होती तेव्हा ती पलंगावरून खाली पडली होती आणि खाली पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला होता आणि तेव्हापासून कदाचित मेंदूचा काही भाग अधू झाल्यामुळे ती थोडीशी मंदबुद्धी होती आणि म्हणूनच कदाचित सगळेच जण तिला भोळी असं म्हणायचे आणि तेव्हापासून तिचं भोळी हे नाव पडलं होतं. खरं पाहायला गेलं तर ती जन्मजात खूप सुंदर होती. 2 वर्षापर्यंत तिला काहीच नव्हतं झालेलं, 10 महिन्यांपर्यंत तिला काही झालेलं नव्हतं, पण 10 महिन्याची असताना ती डोक्यावर पडली आणि तेव्हापासून ती मंदबुद्धी होत गेली. 2 वर्षाची असताना तर तिला देवीचा आजार झाला आणि त्यावेळेस त्या देवीच्या आजारामुळे ती कायमची कुरूप बनली. ती दिसायला सुद्धा कुरूप बनली. तिच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे व्रण होते आणि त्यामुळे ती अतिशय कुरूप दिसायची. एवढंच नाही तर तिच्या बोलण्यावर सुद्धा याचा परिणाम झाला होता
आणि ती स्तोत्र बोलायला लागली होती. तर पहा, 2 पार्टमध्ये सांगितलेला हा धडा आहे. तर रामलाल यांची ही मुलं, रामलाल यांना एकूण 7 मुलं होती, 3 मुलं होते आणि 4 मुली होत्या. त्यामधली सगळ्यात लहान होती भोळी. बाकीचे भोळीचे 6 भावंड जे होते, भोळीला सोडून हे 6ला 6 भावंड हे खूप चांगले होते, नॉर्मल होते. तिच्यासारखा प्रॉब्लेम कोणत्याही भावाला बहिणीला नव्हता. आणि हे सर्व कुटुंब जे होतं ते नंबरदार असल्यामुळे रामलाल हे एक सुखवस्तू, चांगलं शेतकरी घराण्यातलं असं हे कुटुंब होतं. आणि इंग्रजांच्या अधिकाराखालची नोकरी असल्यामुळे हे एक बऱ्यापैकी श्रीमंत म्हणूया आपण अशा प्रकारचं कुटुंब होतं. त्यांनी त्यांच्या इतर सर्व मुलींची लग्न लावून दिलेली होती. मुलांना शिक्षणासाठी कॉलेजमध्ये बाहेरगावी शिकायला सुद्धा पाठवलेलं होतं. मुलींची लग्न झाली होती, त्यांना फक्त काळजी होती ती भोळीची. आणि अशाच मध्ये काय होतं की तहसीलदार त्या गावामध्ये, रामलाल यांच्या गावामध्ये एक शाळा नवीन ओपन होणार असते आणि ती शाळेचं ओपनिंग करण्यासाठी तहसीलदार येतात. आणि तहसीलदार शाळेचं ओपनिंग करतात आणि त्यांच्या लक्षात येतं तहसीलदारच्या की भोळी त्यांची मुलगी आहे रामलालची. मग ते रामलालला सांगतात. तो काळ असा होता की मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवत नव्हते. तर म्हणून ते त्यावेळेस रामलाल यांना सांगतात की तुम्ही एक उदाहरण क्रिएट करा, एक सेट करा आणि त्यामुळे तुम्ही पहिले तुमच्या मुलीला शाळेत पाठवा. आता रामलाल यांना नाही म्हणता येत नाही. तसा तो काळ असा होता की मुलींना शिक्षण दिल्या जात नव्हतं. मुलींना शिक्षण देणं म्हणजे एक विचित्र गोष्ट समजल्या जायची. मुलींना शिक्षण दिलं तर मुलींसोबत पुन्हा लग्न कोण करणार वगैरे अशा टाईपचा तो काळ होता. आणि अशा या काळामध्ये ते पत्नीला विचारतात सुद्धा की आपण पाठवूया का भोळीला शाळेत. तर अक्षरशः त्यांची पत्नी ओरडते, भीतीने ओरडते आणि ती म्हणते की नाही नाही, तुम्हाला काही वेळ लागलाय का, मुलींना शाळेत पाठवलं तर तिच्यासोबत कोण लग्न करणार. तर अशा पद्धतीनं सर्वात प्रथम त्यांच्या पत्नीची पण म्हणणं असतं. परंतु जेव्हा दोघं नवरा बायको रामलाल आणि त्यांची पत्नी चर्चा करतात त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात येतं, ते ठरवतात की चला भोळी खूप कुरूप आहे, तिचं लग्न होईल नाही होईल, काय होईल माहिती नाही, तिला सांभाळायचं कसं, तर त्यापेक्षा ती शाळेत गेली तर ठीक राहील, बरं राहील असं म्हणून तिला शेवटी शाळेत पाठवण्यात येतं. शाळेत जात असताना भोळीला ड्रेस वगैरे छान सुंदर घालून तिला नेण्यात येतं. भोळीला समजत नाही कारण तिला कधीच सुंदर फ्रॉक घालायला मिळालेला नसतो, कारण तिला सर्व कपडे जे आहेत ते बहिणींचेच घातल्या गेलेले असतात. तर अशा वेळेस आपल्याला हे छान छान कपडे घालून कुठेतरी नेत आहेत म्हणजे आपल्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी नेत आहेत एवढंच तिला समजतं. सुरुवातीला ती प्रचंड घाबरलेली असते शाळेत नेत आहेत म्हणजे, कारण त्यांच्या घरी एक गाय असते लक्ष्मी नावाची आणि ह्या गाईला त्यांनी विकलेलं असतं तिच्या वडिलांनी. त्यामुळे सुरुवातीला तर तिला भीती अशी वाटते की त्या गाईसारखंच मला सुद्धा हे नेऊन विकतात की काय. परंतु असं होत नाही आणि ते छान तिला ड्रेस वगैरे घालून ते शाळेमध्ये घेऊन जातात. कधी नव्हे ती तिला आंघोळही घातल्या जाते आणि केसांना तेल वगैरे लावून छानपैकी तयार करून तिला शाळेमध्ये नेल्या जातं. शाळेत गेल्याच्या नंतर जेव्हा ती मुलं वगैरे बसलेलं पाहते, तिनं कधीही शाळा पाहिलेली नसते, पुस्तकं पाहिलेले नसतात, मुलं पाहिलेले नसतात. त्यामुळे अर्थातच भोळीला शाळा पाहिल्याबरोबर तिला सर्वात प्रथम खूप भीती वाटते. फक्त मनात एकच आनंद असतो की आपल्याला अशा छान छान मैत्रिणींसोबत मैत्री करायला मिळेल, आपल्यालाही सगळ्यांसोबत बसायला, बोलायला आणि खेळायला मिळेल असं तिला वाटत असतं. मग ती वर्गात जाऊन बसते आणि तिथल्या ज्या टीचर असतात, थोडीशी घाबरलेलीच असते ती, पण तिथल्या ज्या टीचर असतात त्या इतर मैत्रिणींना, तिथे असणाऱ्या मुलींना खूप काही सांगत असतात. ती जेव्हा शाळेत जाऊन बसते तेव्हा भिंतीवर अनेक वेगवेगळी सुंदर सुंदर चित्र असतात. त्या चित्रांकडे पाहून ती पाहत असते की कशा पद्धतीनं हे चित्र म्हणजे आपल्या घरच्या असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की प्राण्यांची चित्र आहेत तर आपल्याकडे सुद्धा अशी प्राणी आहेत, असं ती कंपॅरिझन करत राहते. तिला बोलता येत नाही. मॅडम तिला सुरुवातीला तिचं नाव विचारतात त्यावेळेस ती अडखळत ब ब बो असं म्हणू ती अडखळत सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस तिला सगळ्या मुली हसतात. मॅडम तिला असं वाटतं की आता आपण बोलूच नाही आणि ती बोलत नसते कारण ती तोत्री असते, त्यामुळे कोणीही बोललं की तिला हसत असतं म्हणून ती अत्यंत कमीच बोलत असते. परंतु मॅडमच्या समोर जेव्हा ती बोलते शाळेतल्या टीचर समोर, त्यावेळेस शाळेतल्या टीचर तिला प्रेरित करतात बोलण्यासाठी आणि तिला म्हणतात वा वा शाबाश, छान छान बोलतीयस ना तू, हां सांग मग तुझं नाव, असं म्हणून तिला त्या छान प्रेरणा देतात आणि त्यातून त्या तिला नाव सांगायला लावतात. तिनं नाव सांगितल्याच्या नंतर त्या तिला प्रेरित करतात की वा छान शाबास, तू किती छान, तुझ्या मनातली भीती पहिले काढून टाक
आणि तू अशा पद्धतीनं शाळेत जर दररोज आलीस तर तुला खूप छान साऱ्या नवीन नवीन गोष्टी तुला शिकायला मिळतील. मग त्या तिला पुस्तक देतात, पुस्तकातले वेगवेगळे प्राणी, चित्र हे सर्व पाहायला सांगतात. ते सर्व पाहिल्यावर त्या सांगतात टीचर तिला की एका महिन्यात तू हे पुस्तक आता वाचू शकशील बघ, आणि हे पुस्तक वाचलं की तू खूप मोठी होशील आणि सर्वजण तुझ्यासोबत बोलतील, गावातल्या इतरांपेक्षा सगळ्यांपेक्षा तू खूप हुशार होशील, असं म्हणून मॅडम तिला प्रेरणा देतात. म्हणजे भोळीच्या मागे एक टीचर आहे, एका टीचरने तिला कशा पद्धतीनं प्रेरित केलं आणि त्याच्यामुळे तिच्यात कसा आमूलाग्र बदल झाला शिक्षणामुळे. अगदी अशा कंडिशनमध्ये सुद्धा जिथे की मुलींना शाळेत पाठवत सुद्धा नव्हते, अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षण घेतल्यामुळे काय आमूलाग्र बदल होऊ शकतो हे या धड्यातून आपल्याला सांगितलेलं आहे. तर टीचर तिला समजावून सांगतात की तुला मी अजून यापेक्षा सुंदर सुंदर पुस्तकं देईल आणि तू न घाबरता बोल, तुझ्या मनातली भीती काढून टाक. यासाठी त्या तिला प्रेरणा देतात आणि सांगतात की आता घरी जा आणि उद्यापासून अशाच पद्धतीनं शाळेत ये. प्रचंड प्रचंड आनंद होतो भोळीला जेव्हा मॅडमने हे सर्व सांगितलं, कारण तिला आजपर्यंत अशा पद्धतीनं कुणीही प्रेमानं बोललेलं नसतं तिच्यासोबत आणि कोणीही तिला या पद्धतीनं प्रेरणा दिलेली नसते की तू एक पूर्ण पुस्तक वाचू शकशील, कारण ती एक शब्दही बोलत नसते. बोललं की तिला सर्वजण हसत असतात, त्यामुळे ती ह्या सर्व गोष्टी टाळत असते. परंतु ह्या ज्या टीचर आहेत त्या तिला खूप प्रेरणा देतात. सो अशा पद्धतीनं अनेक वर्ष निघून जातात. अनेक वर्ष निघून गेल्यानंतर अर्थात मग ती ह्या अनेक वर्षामध्ये ती शिक्षण घेते. शिक्षण घेतल्याच्या नंतर मग खूप वर्ष अशीच निघून जातात. ते छोटीशी जी तिचं गाव होतं त्या गावाचं रूपांतर हे छोट्या शहरामध्ये व्हायला लागतं. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात, शाळा वगैरे येतात, तिथे रेल्वे स्टेशन येतं, सिनेमा थिएटर येतं, असे अनेक अनेक बदल होतात. आणि मग त्यावेळेस जी घटना घडते ती म्हणजे तिच्या लग्नाची. मग तिचे आईवडील जे आहेत ते तिचं लग्न करायचं ठरवतात. एका मुलाचं तिच्यासाठी एक स्थळ आलेलं असतं. तो मुलगा असतो 45 ते 50 वर्ष वयोगटाचा. यामुळे तिच्या वडिलांना ते नको वाटत असतं. त्यामुळे ते तिच्या आईसोबत बोलतात, सुलेखाच्या म्हणजेच भोळीच्या आईसोबत बोलतात आणि म्हणतात की तिचं वय खूप जास्त आहे त्याचं आणि त्यामुळे मला नको वाटायले. पण आई त्यांना समजावून सांगते की ती भोळी आहे, दिसायला कुरूप आहे, त्या मुलाने पाहिलं नाहीये म्हणून तो हो म्हणतोय, तेव्हा आपण तयार व्हायला पाहिजे. कारण अशा या कुरूप दिसणाऱ्या मुलीसोबत जिला धड बोलताही येत नाही, अशा मुलीला जर कोणी पाहिलं तर कोणताच मुलगा तिच्यासोबत लग्न करायला तयार व्हायचा नाही. त्यामुळे ती रामलाल यांना पटवून देते की आपण हे स्थळ वय जरी जास्त असेल तरी काही हरकत नाही, नाहीतर ती बिना लग्नाचीच राहील. म्हणून ते लग्नाला तयार होतात. नवरदेव जो आहे तो खूप श्रीमंत असतो, एक वाणी असतो, तो त्याच्याकडे अगदी भरपूर अशी पैसा असतो. हे सर्व मित्रमंडळी एवढं मोठे नातलगं घेऊन मिरवणूक काढून अगदी बँडवर हिंदी सिनेमातले गाणे वाजवत नवरा मुलगा जो आहे तो घोड्यावर बसून येतो. हा असा थाटमाट पाहिल्याच्या नंतर रामलाल यांना खूप आनंद होतो. तिच्या सर्व बहिणी ज्या आहेत त्यांना सुद्धा मत्सर वाटायला लागतो किंवा किती छान आणि छान स्थळ भेटलं हिला, श्रीमंत स्थळ भेटलेलं आहे. आणि असं म्हणून तो वधूला लग्न सुरू व्हायला लागतं आणि वधूला म्हणजेच भोळीला हार घालायची वेळ येते. त्यावेळेस जो हा नवरा मुलगा असतो ज्याचं नाव असतं बिशंबरनाथ, हा बिशंबरनाथ जो आहे तर तो त्याच्या एका मित्राला म्हणतो की अरे ही तर कुरूप दिसते आहे. तर त्यावेळेस तो मित्रही सांगतो मग काय झालं, काही हरकत नाही ना, तुझंही वय काही कमी आहे का, तुझंही वय खूप आहे, मग काय हरकत आहे लग्न करायला. तो ठीक आहे म्हणतो, परंतु तो म्हणतो की नाही आणि मी तरी कुठं तरुण आहे, तू तरी कुठे तरुण आहे, असं जेव्हा तो म्हणतो तर त्यावेळेस तो म्हणतो की मग काय झालं, मग मी जरी तरुण नसलो तरी काय झालं, परंतु मी ह्या कुरूप मुलीशी जर लग्न करावं असं वाटत असेल तर हिच्या वडिलांनी मला 5,000 रुपये दिले पाहिजे. अशा पद्धतीनं तो नवरा मुलगा बिशंबरनाथ ही हुंड्याची मागणी करतो. त्यावेळेस त्या काळामध्ये 5,000 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्याचे वडील रामलाल हे नंबरदार असून सुद्धा त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात. त्यामुळे ते स्वतःच्या डोक्यावरची पगडी त्यांच्या पायावर ठेवून विनवण्या करायला लागतात की नाही आणि तुम्ही आमच्या मुलीसोबत लग्न करा, मी एवढे पैसे देऊ शकत नाही. परंतु काही केल्या मुलगा तयार होत नाही आणि अशा वेळेस तो नवरा मुलगा जो आहे तो खूप विनवण्या त्याचे वडील करत असतात, तरी सुद्धा हा नवरा मुलगा ऐकत नाही आणि तो
आता शेवटी तिचे वडील पैसे आणतात आणि पैसे आणून ते सर्व पैसे जे सगळे साचवून ठेवलेले पैसे असतात ते सगळेच्या सगळे घेऊन येतात. नवरी मुलगी म्हणजेच भोळी जी असते तर ती तिची नजर खाली झुकलेली असते. ती मानवर करून नवऱ्याकडे सुरुवातीला थेट बघत नसते, परंतु नंतर मात्र ती नवऱ्याकडे बघायला लागते. तेव्हा तिच्या चेहऱ्यामध्ये, तिच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त द्वेष दिसत असतो. कारण ती हे सर्व पाहते की आपल्या वडिलांना कशा पद्धतीनं अपमानित व्हावं लागत आहे आणि त्यावेळेस तिच्या मनामध्ये प्रचंड तिरस्कार त्या बिशंबरनाथबद्दल निर्माण होतो. आता बिशंबरनाथ नवरीच्या गळ्यात हार घालण्यासाठी हात उचलणार तेवढ्यात भोळीच्या हाताच्या एका सनसनीत फटक्यासरशी तो हार अग्नीत जाऊन पडतो. कारण भोळी जी आहे ती अगदी जोरात तो हार जो आहे ते भिरकावून देते आणि पिताजी असं हळूच उद्गारते. आणि त्यावेळेस ती आपल्या आईवडिलांना, शेजारी पाजाऱ्यांना सांगते की पिताजी तुमचे पैसे परत घ्या, मी या माणसाशी लग्न करणार नाही. पहा, शिक्षणामुळे भोळीमध्ये, जी की भोळी होती, जी सुरुवातीला व्यवस्थित बोलूही शकायची नाही, तिच्यात एवढी हिंमत निर्माण होते, एवढं धैर्य येतं की ती आता विरोध करण्यासाठी उठून उभी राहते आणि शेवटी सांगते की माझ्या वडिलांना जर हा अशा पद्धतीनं अपमानित करत असेल तर मला या मुलाशी लग्न करायचं नाही. एवढा हिंमत तिच्यामध्ये शिक्षणामुळे निर्माण होते आणि ती सांगते की हा अतिशय निर्लज्ज मुलगा आहे आणि अशा ह्या निर्लज्ज मुलासोबत मला राहायचं नाही, मला लग्न करायचं नाही. आणि आई वडील इतर तिथं जमलेले लोक सांगत राहतात की तुला कुटुंबाची लाज घालवायची का वगैरे वगैरे, परंतु भोळी म्हणते की नाही, काहीच हरकत नाही, मी तुमच्यासोबत राहील, मी तुम्हाला सांभाळेल आणि मी या इथेच गावामध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मी शिकवेल. आणि हे सर्व ती टीचरकडे पाहते आणि टीचरकडे पाहून टीचरला जणू काही ती विचारते, बरोबर आहे ना मॅडम? तर त्यावेळेस मॅडमही तिला एका कोपऱ्यात उभे राहून सांगतात की हो भोळी, अगदी बरोबर आहे आणि तू या मुलासोबत, म्हणजे त्या जणू काही आपल्याला तिला सांगतात की ठीक आहे, बरोबर आहे तुझं, की तू या मुलासोबत लग्न न केलेलंच चांगलं आहे. तर अशा प्रकारे त्यांच्या हसऱ्या डोळ्यात एक समाधान निर्माण होतं की जणू काही म्हणजे टीचरच्या डोळ्यामध्ये एक समाधान निर्माण होतं की जणू काही एखाद्या कलाकाराने कलाकृती निर्माण केल्यावर कशा पद्धतीनं त्याला आनंद होतो, तसाच आनंद ह्या टीचरला होतो जेव्हा भोळीसारखी एखादी सामान्य, जी न बोलता येणारी सुद्धा मुलगी, भोळी असणारी मुलगी, ही धैर्यानं विरोध करते लग्न करण्यासाठी. एवढी हिंमत तिच्यामध्ये शिक्षणामुळे निर्माण होते आणि ती एका टीचरच्यामुळे, म्हणून त्यांना खूप आनंद होतो. तर अशा प्रकारचे शिक्षणामुळे कशा पद्धतीनं भोळीसारखी एखादी विद्यार्थिनी, एखादी मुलगीसुद्धा धैर्यशील कशी बनते, तिच्यात हिंमत कशी निर्माण होते. सो जो म्हणतो आपण की शिक्षणाचं दूध जर पिलेलं असेल तर वाघिणीसारखं आपण डरकाळी मारू शकतो, तर हीच घटना भोळीच्या बाबतीत झालेली आपल्याला दिसून येते. आता हा भोळी धडा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे स्टुडंट्स. पार्ट 1, पार्ट 2 असा बराचसा मोठा असलेला हा धडा आहे, परंतु हा खूप महत्त्वाचा धडा आहे. त्याच्यामुळे हा धडा पुन्हा एकदा भाषांतर ऐकल्यानंतर माझं पुन्हा धडा वाचून काढा, म्हणजे तुम्हाला यामधला कुठलाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला सहज सोडवता येऊ शकतं. सो स्टुडंट्स, त्यानंतरचा आपला महत्त्वाचा लेसन आहे तो म्हणजे अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम. सो स्टुडंट, सी हिअर, अतिशय महत्त्वाचा असा हा धडा. मेरी कोम, खूप वेळेस यावर प्रश्न आलेले आहेत आणि अगदी साधा सोपा सहज असा हा धडा आहे. एक सुपर मॉम सांगितलेली आहे. आता आपल्याला तर माहिती आहे, मम्मी म्हटल्याच्या नंतर, आई म्हटल्याच्या नंतर कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची कामं तिला करावी लागतात. तर अशी ही आई एक सुपर मॉम कशी ठरू शकते, कशी घडते, ते इथं सांगितलेलं आहे. तर मेरी कोम जी आहे ती एक बॉक्सर होती, तुम्हा सर्वांना माहिती आहे. तर तिचं हे बॉक्सिंगचं काम जे आहे ते तिनं 5 वेळा, एकदा नाही दोनदा नाही तर 5 वेळा तिनं हे बॉक्सिंगमधलं अजिंक्यपद मिळालेलं आहे. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन म्हणून ती राहिलेली आहे. याच्याबद्दलच्याच अनेक गोष्टी, म्हणजे अनेक विजय तिनं यामध्ये प्राप्त केलेले आहेत. 2012च्या ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा ती भारतातली पहिली महिला भारतीय ठरली होती, पहिली महिला भारतीय बॉक्सर ही ठरली होती, जिनं 51 किलो वजनाचं फ्लायवेट प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. बघा, अशा या
मेरी कोमची ही घटना सांगितलेली आहे बघा. बॉक्सिंग करणं, हे क्षेत्र हे साधारणतः पुरुषांसाठीचं क्षेत्र मानलं जातं. अशा ह्या पुरुषांसाठीच्या क्षेत्रामध्ये एक महिला आली आणि या महिलेनं या क्षेत्रामध्ये येऊन ऑलिम्पिक सारख्या मोठ्या जागतिक पातळीवरच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक प्रकारचे पारितोषिक या मम्मीनं पार केलेले आहेत, मम्मीनं मिळवलेले आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की मम्मी ही सुपर मॉम कशी आहे. म्हणजे मम्मी म्हटल्याच्या नंतर केवळ घरातील एक नुसतेच कामं करणं एवढंच नाही, तर बॉक्सिंग सारख्या पुरुष प्रधान असणाऱ्या या गोष्टीमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं तिनं यश मिळवलं, उत्तुंग यश मिळवलं याची ही गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि म्हणून तिला सुपर मॉम असं म्हटलेलं आहे. तर तिची ही कहाणी आहे की अतिशय मणिपूरमधल्या मोईरंग लमखाई नावाच्या चुराचंदपूर तालुक्यामध्ये कांगथेई नावाचं एक दुर्मिळ भागात राहणारं एक छोटंसं खेडं होतं. कांगथेई नावाचं एक खेडगाव. या खेडेगावामध्ये अतिशय गरीब घरामध्ये मेरी कोमचा जन्म झाला होता. तिचे आई वडील जे होते ते शेतकरी कुटुंब होतं. हे अतिशय सामान्य वातावरणात ती आई वडिलांसोबत राहत होती, शेतीच्या कामात ती मदत करत होती. पण तिचे वडील जे होते ते बॉक्सर होते, कुस्तीपटू होते. आणि त्यामुळे ती हे शेतीच्या कामात मदत करत करत ती ॲथलेटिक्स शिकत होती आणि बॉक्सिंग सुद्धा शिकत होती, कारण तिचे वडील एक बॉक्सर होते, कुस्तीपटू होते. त्यामुळे लहानपणापासून सुरुवातीला तिला ॲथलेटिक्समध्ये खूप रस होता, इंटरेस्ट होता. परंतु 1998 मध्ये डिंको सिंग हा बॉक्सर सहकारी होता तिचा, याने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. आणि हे सुवर्ण पदक जिंकलेलं जेव्हा मेरी कोम यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि त्यांनी ठरवलं की डिंको सिंग सारखंच आपल्याला बॉक्सिंग या क्षेत्रामध्येच काम करायचं आहे. म्हणजे याची प्रेरणा मेरी कोम यांना डिंको सिंगकडून मिळाली. त्यानंतर यांनी वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं त्यांना मिळाली. आणि त्यामुळे एक अलौकिक व्यक्तिमत्व सर्व महिलांसाठी, क्रीडापटूंसाठी विशेषतः त्या एक आदर्श खेळाडूच नाही तर एक आदर्श मॉम, सुपर मॉम म्हणून सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत. त्यांची एक मुलाखत इथं घेतलेली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना खूप जी वेगवेगळी पारितोषिकं मिळाली त्याबद्दल कसं वाटतं, काय नाही याबद्दल सुरुवातीला काही प्रश्न आहेत. त्यांना खूप आनंद झालेला आहे. ऑफकोर्स आनंद होणारच. तर त्या सांगतात की मला खूप आनंद झालेला आहे की मी एक एकमेव प्रतिनिधी आहे, पण त्यासाठी मला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता आणि आत्मविश्वासामुळे मी हे काम करू शकले असं त्या सांगतात. मुलाखत घेत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्यात येतात की जसं की ऑलिम्पिक्सच्या तयारीच्या काळात भारतीय पुरुष बॉक्सर्स नाही तुम्ही ठोसे लगावलेत, तुमचा आवडता सहकारी वगैरे कोणता. आता बघा, ज्यावेळेस त्या बॉक्सिंगचं हे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेत त्या भाग घेत होत्या तर त्यावेळेस त्यांना बॉक्सिंगची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी पुरुष बॉक्सर्सला सुद्धा मदतीला बोलावलेलं होतं. म्हणजे पुरुषांसोबत जर त्यांनी अशा पद्धतीनं बॉक्सिंग केली तर त्यांना येणाऱ्या स्पर्धेमध्ये सोपं जाईल म्हणून त्यांनी अशाच पुरुष सहकार्यांचं सुद्धा त्यांनी मदत घेतली होती. म्हणजे त्यांच्यासोबत त्यांनी सराव केलेला होता. सो अशा पद्धतीनं म्हणजे एक महिला असून सुद्धा त्यांनी या गोष्टीमध्ये सुद्धा मागे पुढे पाहिलेलं नव्हतं. म्हणजे अशा प्रकारे खूप प्रचंड मेहनत करून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारची 6 पदकं मिळवली होती. सुवर्ण पदक सुद्धा त्यांना मिळणारच होतं, परंतु काही कारणामुळे त्यांना ते मिळू शकलं नाही. त्यावेळेस त्या सांगतात की काही हरकत नाही, कारण खेळाडूंवर आर्थिक दडपण येत असतं आणि कदाचित काही प्रॉब्लेम इतरही असतात. तर असे प्रॉब्लेम जरी आले तरी काही हरकत नाही आणि म्हणून मी असे प्रॉब्लेम्सला सुद्धा सामोरं जाऊन मी पुढे आलेली आहे, हे त्या या मुलाखतीतून त्या सांगतात. यामध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये हा एक प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही एक महिला आहात, तर महिला म्हणून तुम्हाला बॉक्सिंग करायची आहे म्हटल्यावर आपल्या पोषणाबद्दलची, आहाराबद्दल आपण किती जागरूक असायला पाहिजे. आपल्या भारतीय महिला या स्वतःच्या आहाराबद्दल जागरूक नसतात. नाही तर मग तुम्ही तुमच्या पोषणाची बाजू कशी सांभाळली. भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये पोषक आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे असं तुम्हाला वाटतं का. तर त्यावेळेस त्या सांगतात की हो, निश्चितच ही एक कमजोर बाजू आहे. परंतु त्या सांगतात की मला खूप वजन उचलायचं होतं, वेटलिफ्टिंग होतं, त्यामुळे
असं हे वजन उचलत असताना ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये पोषक आहाराकडे दुर्लक्ष करून मला अजिबातच चालणारं नव्हतं. त्यामुळे त्या सांगतात की चरबीयुक्त अयोग्य अन्न न खाता योग्य प्रकारचा सकस आहार मी घेतल्यामुळे मी योग्य प्रकारे वजन उचलू शकले, हे त्या सांगतात. कारण एवढं मोठं वजन उचलून मग त्यांना ते बॉक्सिंग करायची असते. सो बॉक्सिंग करण्यासाठी त्यांनी आहार कसा घेतला हेही त्या सांगतात आणि महिलांनी आहार कसा घेतला पाहिजे हेही त्या सांगतात. त्यांना पुढचा प्रश्न विचारला होता की भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याबद्दल तुमचं काय मत आहे. तर त्या सांगतात की आपलं भविष्य खूपच उज्ज्वल आहे आणि त्या म्हणतात मला खात्री आहे की माझ्यासारख्याच अनेक महिला अजूनही पुढे येतील आणि बॉक्सिंग क्षेत्रामध्ये आपल्या देशासाठी अनेक पदकं मिळवून देतील. त्यांना काही शेवटच्या प्रश्नांमध्ये विचारलं होतं की तुमच्या मुलांना मारामारी करू नका असे सांगणे तुम्हाला जमते का, कारण ते स्वतःच मारामारी करतात, बॉक्सिंग करतात. मग तुमच्या मुलांना तुम्ही कसं सांगता की मारामारी करू नका. तर त्या मेरी कोम सांगतात की मला 2 जुळी मुलं आहेत, कारण त्यांना खरंच एरवीच मला त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं ही अवघड गोष्ट असते, पण तरीही मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हे समजावून सांगते. तर त्या म्हणतात की मुलांना बॉक्सर बनवण्यासाठी सुद्धा त्यांची इच्छा आहे की पुढे सुद्धा त्या प्रशिक्षण देतील याच क्षेत्रामध्ये. आणि त्या म्हणतात की अजून तरी त्याबद्दल फारसा विचार केलेला नाही, कारण सध्या आई म्हणूनही माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. परंतु त्यांनी महिलासुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे त्यांनी या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे की महिला ज्या आहेत त्या स्वयंपाकघर आणि इतर गृहोपयोगी कामं याच कामामध्ये केवळ पारंगत नाहीत, तर मेरी कोम यांनी दाखवून दिलं की एक सुपर मॉम असून सुद्धा, एक महिला असून सुद्धा मुष्टियोद्धासारख्या बॉक्सिंगसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं खूप मोठी उत्तुंग यश मिळवलेलं आहे. आणि त्या म्हणतात की मला सुपर मॉम म्हणण्यापेक्षा, म्हणजे त्यांना प्रश्न विचारला की सुपर मॉम म्हणलेला आवडेल का सुपर बॉक्सर म्हणलेला आवडेल. त्यावेळेस त्या सांगतात की नाही, आणि मला आईच राहायला आवडेल, मला सुपरसुद्धा नको आहे, तर मला फक्त आईच राहायला आवडेल, कारण माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात घडलेली ती एक सर्वात सुंदर घटना आहे. आणि पहा, अशा पद्धतीनं उत्तर दिल्यामुळे आपण म्हणू शकतो की खरंच ती एक सुपर मॉम आहे, कारण तिने केवळ घर हे एकच क्षेत्र सांभाळलेलं नाही, तर तिने बाहेरचं क्षेत्र, बॉक्सिंगसारखं क्षेत्रसुद्धा सांभाळलंय आणि उत्तुंग यश तिने प्राप्त केलेलं आपल्याला ह्याच्यातून दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीनं मेरी कोम सारख्या सुपर मॉम, दिस लेसन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट. पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा वाचून काढा. याच्यावर खूप वेळेला वेगवेगळ्या एक्झामला तुम्ही जर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स सोडवले असतील, प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील, तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा धडा खूप महत्त्वाचा आहे. सो स्टुडंट्स, हा धडा जरूर अभ्यासा, नीट अभ्यासा. जर नसेल समजला तर पुन्हा पुन्हा भाषांतर ऐका, व्हिडिओ पॉज करून डबल ऐका आणि तोच लेसन तुम्ही पुन्हा वाचून सुद्धा काढा, म्हणजे तुम्हाला तो छानपैकी समजेल. त्यानंतर स्टुडंट्स, नेक्स्ट लेसन आहे जोन ऑफ आर्क. सो जोन ऑफ आर्क नावाचा हा एक ड्रामाच्या स्वरूपामध्ये सांगितलेला हा एक धडा आहे, जोन ऑफ आर्क. तर ही नेमकी जी घटना आहे स्टुडंट्स, हाही धडा अतिशय महत्त्वाचा आहे. जोन ऑफ आर्क याची अतिशय शॉर्टमध्ये मी तुम्हाला भाषांतर सांगणार आहे, कारण या लेसनवर फारसे काही प्रश्न आलेले नाही, पण तरीसुद्धा आपल्याला हा लेसन माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये 1337 ते 1453 या कालावधीमध्ये साधारणतः 100 वर्ष चाललेलं एक युद्ध होतं. पहा, इतिहासामध्ये घडलेली ही घटना. तर 1337 ते 1453च्या कालावधीमध्ये एक युद्ध झालं होतं. हे युद्ध 100 वर्षाचं युद्ध म्हणून परिचित आहे. या युद्धामध्ये, हे युद्ध इंग्लंड आणि फ्रान्समध्ये लढलं गेलं. तर फ्रान्समधील ही जोन नावाची एक शेतकऱ्याची मुलगी आहे. पहा, एका शेतकऱ्याची मुलगी असून सुद्धा जोन ही एका शेतकऱ्याची मुलगी होती, पण तिने युद्ध करून फ्रेंच सेनेचं तिनं नेतृत्व केलं आणि अनेक विजय तिनं मिळवून दिले होते. तर ते विजय कशा पद्धतीनं मिळवले, आता एक शेतकरी, ते बघा कालावधी पहा किती आहे, 1337 ते 1453चा प्राचीन कालावधी म्हणू शकता तुम्ही. अशा प्रकारचा हा जुना कालावधी होता आणि ही एका खेड्यातली एका शेतकऱ्याची मुलगी होती.
त्यावेळेस जेव्हा हे युद्ध व्हायचे त्यावेळेस अशा पद्धतीनं सामान्य व्यक्तीला युद्धात सहज भाग घेता यायचा नाही. सो ही एक अशीच मुलगी होती आणि हिला वाटत होतं की आपण युद्धामध्ये भाग घ्यायचा आहे. फ्रान्सचा एक राजपुत्र होता आणि या राजपुत्र जो होता तो लपून बसलेला होता आणि तो लपून बसल्यामुळे युद्ध पुढे होऊन कोणी करायचं आणि फ्रान्समधले अनेक शहरं जी आहेत ती इंग्लंडच्या म्हणजेच इंग्रजांच्या आधिपत्याखाली चाललेली होती. तर अशा वेळेस ही जी मुलगी आहे जोन नावाची, तर हिला वाटत होतं की आपण लढलं पाहिजे. आपण एक छोटी मुलगी 17-18 वर्षाची ही एक मुलगी सांगितलेली आहे. ही छोटी मुलगी असून सुद्धा हिला वाटायचं की मी युद्ध केलं पाहिजे, मी फ्रान्सच्या विरुद्ध लढलं पाहिजे. मग त्यासाठी परवानगी तर हवी असते. मग तिला फ्रान्सच्या राजपुत्राची परवानगी हवी असते. ती परवानगी घेण्यासाठी अगोदर ती ज्या गावामध्ये राहत असते तिथंच एक रॉबर्ट नावाचा एक कॅप्टन असतो. तर त्या कॅप्टनशी बोलणं भाग असतं, कारण ह्या कॅप्टनला बोलून प्रथम कॅप्टनची परवानगी घ्यायची असते, रॉबर्ट नावाच्या कॅप्टनची. त्याची परवानगी घेऊन तिला त्या राजपुत्रापर्यंत, फ्रान्सच्या राजपुत्रापर्यंत पोहोचायचं असतं. फ्रान्सच्या राजपुत्राची परवानगी घेऊन त्याच्याकडून साहित्य, लढण्यासाठी चिलखत, घोडा आणि काही सैन्य घ्यायचं असतं आणि हे सर्व घेऊन लढाई करायची असते. म्हणजे त्या राजपुत्राची परवानगी घेण्यासाठी पहिले तिला रॉबर्टची परवानगी घ्यायची असते. अशा पद्धतीनं रॉबर्टची परवानगी घेऊन राजपुत्राची परवानगी. मग ह्या परवानग्या तिने कशा पद्धतीनं घेतल्या, कारण ती एक अतिशय साधारण मुलगी होती. तर मग ही घटना कशा पद्धतीनं घेतली तर हे एका नाटकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ती सर्वात प्रथम रॉबर्टकडे येते. रॉबर्ट तर सांगतो की ह्या मुलीला हाकलून दे, ही कोण मुलगी आहे. तर ते सांगतात की का बरं तुम्ही त्या मुलीला हाकलून देत नाहीत, एवढे नोकर चाकर आहेत, सशस्त्र सैनिक आहेत, त्या मुलीला हाकलून द्या. त्यावेळेस तो नोकर जो आहे तो सांगतो की नाही, आम्हाला त्या मुलीची नाही भीती वाटत, पण आम्हाला तुमचीच भीती वाटते. आणि त्या मुलीत तर उलट धैर्य आहे. ही जी मुलगी आहे जोन, तर हिला दैवी समजल्या जात होतं फ्रान्समध्ये. त्यामुळे सर्व लोकांना असं वाटत होतं की ह्या मुलीमध्ये काहीतरी वेगळंपण आहे, एक वेगळं धैर्य आहे तिच्यामध्ये. त्यामुळे आपण ती जे म्हणते आहे ते आपण ऐकलं पाहिजे. ती लढाईचं म्हणत असेल, ती आमच्यामध्ये प्रेरणा निर्माण करत असेल आमच्यासारख्या लोकांमध्ये, सैनिकांमध्ये, तर आपण ते केलं पाहिजे असं अनेक लोकांना, तिथल्या नोकरांना पण वाटत असतं. त्यामुळे रॉबर्टला मात्र वाटत असतं की ही सर्वसामान्य मुलगी आहे, हिला आपण पाठवायचं नाही. त्यामुळे जेव्हा ती मुलगी त्याला भेटायला येते त्यावेळेस सुरुवातीला तो भेटत नसतो, पण ती येते, त्याच्या समोर येते आणि बोलते आणि सांगते, मागणी करते की मला एक घोडा, एक चिलखत आणि मला सैनिक द्या आणि मग मी डॉफिनकडे जाणार आहे. डॉफिन जो की फ्रेंच राजपुत्र असतो, फ्रान्सचा राजपुत्र असतो, त्याच्याकडे मला जायचं आहे असं ती सांगते. म्हणजे ती मागणी करते की मला चिलखत, सैनिक आणि एक घोडा द्या असं ती रॉबर्टला विनवणी करते. तर रॉबर्ट म्हणते, काय वेडी मुलगी आहेस का काय तू, आणि मी तुला काही देणार नाही, मी तुला कसं काय पाठवू, मी तर तुला सांगेल की मी तुझ्या वडिलांकडे तुला परत पाठवून तुला कुलपत बंद करून टाकायला सांगतो असं सुरुवातीला रॉबर्ट सांगतो. कारण रॉबर्टचा विश्वासच बसत नसतो की ही छोटीशी मुलगी जी आहे ती काही काम करू शकेल. परंतु ती खूप काही बोलते, समजावून सांगते आणि ती सांगते की नाही, मला काही राजपुत्रासारखं किंवा आणखी इतर सैनिकांसारखं मला लपून बसायचं नाही आहे, तर मला युद्ध करायचं आहे. ऑर्लियन्स शहर जे आहे, आपलं शहर जे आहे ते शहर मला मुक्त करायचं आहे. आणि ऑर्लियन्स शहर मुक्त करण्यासाठी रॉबर्टला तर धक्काच बसतो की एवढीशी छोटीशी मुलगी 17-18 वर्षाची, एक शेतकरी कुटुंबातली, आणि ती कशा पद्धतीनं युद्ध करेल. त्यावेळेस ती सांगते की 2-3 सैनिकांची नावं घेते. पॉलिनजी म्हणजे पॉल, जॅक हे पण माझ्यासोबत येणार आहेत म्हणून ती सांगते. आणि जोन सांगते की हे सोबत माझ्या येणार आहेत, तर तुम्ही मला फक्त आज्ञा द्या आणि मला एक घोडा, चिलखत द्या आणि हे सैनिकांना माझ्यासोबत येण्याची परवानगी द्या. मी राजपुत्राला जाऊन भेटते आणि तिथे जाऊन मी पुढचे युद्ध करायला तयार आहे. रॉबर्टला विश्वास बसत नाही. मग तो जेव्हा ही अतिशय विश्वासपूर्वक, आत्मविश्वासानं जेव्हा ती बोलते त्यावेळेस त्यालाही असं वाटायला लागतं, रॉबर्टला सुद्धा, की अरे बापरे, खरंच ह्या मुलीमध्ये काहीतरी वेगळेपण दिसतं आहे. हिचं जे हे वेड आहे ते हे एक ध्येय आहे. सॉरी. आणि मग त्यावेळेस पॉलिनजी असं म्हणतो की त्या मुलीचं काय चुकत आहे, कारण डॉफिन जो की फ्रान्सचा राजपुत्र असतो तो बिळातल्या उंदरासारखा लपून बसलेला आहे. मग तो तर लढाई करत नाही आहे. मग ही मुलगी जर आमच्यासारख्या सर्व सैनिकांमध्ये जर प्रेरणा निर्माण करत असेल, आम्हाला मोटिवेट करत असेल, तर आपण सर्वजण मिळून लढायला काय हरकत आहे. लपण्यापेक्षा लढलेलं केव्हाही चांगलं.
आणि हे रॉबर्टला पटतं आणि रॉबर्ट सांगतो शेवटी की तो म्हणतो ओके ठीक आहे. पॉलिनजीचं तर असं म्हणणं असतं की ही मुलगी एक असामान्य मुलगी आहे, ती एक चमत्कार आहे, त्यामुळे आपण हिला एक संधी दिली पाहिजे ह्या मुलीला. आणि मग त्यावेळेस रॉबर्टला सुद्धा हे सर्व गोष्टी पटतात आणि तो परवानगी देतो आणि जोनला सांगतो की ठीक आहे जोन, आणि मी तुला परवानगी देतो आहे की तू तुझे हे मदतनीस घे आणि तू या पद्धतीनं तू लढाई करू शकतेस. आणि यानंतर मग ती रॉबर्टचे ती आभार मानते आणि ती सांगते की फ्रान्सच्या भूमीवर एकही इंग्रज सैनिक नसेल असा एक दिवस येईल आणि तुम्ही आणि पॉल तो नक्की पाहाल. कशा विश्वासानं ती बोलते की फ्रान्सच्या भूमीवर एकही इंग्रज सैनिक नसेल असा एक दिवस येईल आणि तुम्ही आणि पॉल तो नक्कीच पाहाल. म्हणजे मी लढाई करून सगळं व्यवस्थित करेल याची खात्री ती या वाक्यातून देते. आणि ती शेवटी सांगते तेव्हा हा एवढा आत्मविश्वास पाहून रॉबर्टला विश्वास बसतो आणि तो शेवटी सांगतो की ठीक आहे आणि मी तुला परवानगी देतोय की तू संरक्षणासाठी चिलखत, घोडा हे सर्व सोबत घे, तुझ्यासोबत 2-3 व्यक्ती देतो मी आणि तू घेऊन तू राजपुत्राकडे जा. आणि तो म्हणतो राजपुत्राकडे तू कसा प्रवेश मिळवशील राजदरबारात मला माहिती नाही, कारण तू इथपर्यंत आलेली आहेस, तू तिथल्याही दरबारात नक्कीच जाशील, असा विश्वास रॉबर्ट तिच्यावर दाखवतो. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण यश मिळवलंय असं तिला वाटतं. आणि रॉबर्टला आता शेवटी हे पटतं की नक्कीच तिच्यामध्ये असं काहीतरी आहे की जे विलक्षण आहे. म्हणून हिला, आणि ही जोन ऑफ आर्क जी आहे ती खरंच एक दैवी व्यक्ती होती असं म्हणतात. तिनं अनेक युद्ध जिंकलेली आहेत, एक सर्वसाधारण 17-18 वर्षाची मुलगी असून सुद्धा. तर अशा प्रकारचा हा एक छोटासा प्रसंग सांगितलेला आहे की रॉबर्टच्या मदतीनं, म्हणजे रॉबर्टपर्यंत सुद्धा ती जाते, रॉबर्टपासून ती अगदी राजपुत्रापर्यंत ती जाते आणि अनेक लढाया ती कशा पद्धतीनं जिंकते याची ही एक छोटीशी गोष्ट आपल्याला यामध्ये सांगितलेली आहे. सो स्टुडंट्स, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट लेसन पाहायचा आहे. हा जोन ऑफ आर्क हा जो लेसन आहे यावर फारसे काही प्रश्न आलेले नाहीत, पण तरीही हा लेसन आपल्याला सोडून चालणार नाही. सो स्टुडंट्स, त्यानंतर आपण नेक्स्ट लेसन आणि लास्ट लेसन पाहणार आहोत. 4.6 मधला हा आपला लास्ट लेसन असणार आहे. And the name of the lesson is A Brave Heart Dedicated to Science and Humanity. So अतिशय महत्त्वाचा असा हा लेसन, ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. हा जो लेसन आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या. सर्वात प्रथम विज्ञान आणि मानवतेला समर्पित एक धैर्यशील व्यक्तिमत्व. पहा, आपण या अगोदरच्या लेसनमध्ये स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल लेसन पाहिला होता, अँड इपिटोम ऑफ करेज. त्यामध्ये सुद्धा एक सायंटिस्ट म्हणून त्यांनी कशा पद्धतीनं कार्य केलं, त्यांनी कशा पद्धतीनं धैर्यानं त्यांच्या रोगाला ते सामोरं गेले, त्यांच्या भयानक दुर्मिळ अशा आजाराला. तर तशाच पद्धतीनं आणखी एका वैज्ञानिकाची माहिती आपल्याला या लेसनमध्ये घ्यायची आहे. आणि ही माहिती जी आहे तर ती खरंच म्हणजे एक दाखवून देते की अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर जायचं असेल तर त्यासाठी आपण अतिशय उत्कृष्ट ऐतिहासिक असामान्य कर्तृत्व असणाऱ्या महिलांचे, विशेषतः वैज्ञानिकांचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की स्त्री असो पुरुष असो, त्यांचं धैर्य, वचनबद्धता, त्याग, दृढनिश्चय, एकनिष्ठा या सर्वांच्या मदतीनं त्यांनी खूप मोठं महान असं कार्य केलेलं आहे. तर अशाच या एका वैज्ञानिकाबद्दल इथे आपल्याला या धड्यामध्ये माहिती दिलेली आहे. एक कुटुंब आहे, मादाम क्युरी आणि पेरी क्युरी, असं मेरी क्युरी आणि पेरी क्युरी असं शॉर्टमध्ये ह्यांना म्हटलं जातं. तर हे क्युरी कुटुंब जे आहे त्यांनी रेडियमचा शोध लावला. तर ही जी महान स्त्री होती मादाम क्युरी, या मादाम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला, पण तो शोध लावण्यासाठी अतिशय प्रचंड अशा काय म्हणू आपण कष्ट, यातना, दारिद्र्य या सर्व गोष्टींना सामोरं जात जात त्यांनी हा शोध लावलेला आहे. त्याची ही एक कहाणी आहे, त्याची ही एक गोष्ट आहे. तर 7 नोव्हेंबर 1867 मध्ये मेरी क्युरीचा जन्म झाला होता. तिच्या बालपणापासून एक स्वप्न होतं की आपण पॅरिसला जाऊन विज्ञान शिकायचं, परंतु तिच्या वडिलांना तो खर्च परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे मारिया ही सुरुवातीला एक टीचर म्हणून त्यांनी काम सुरू केलं. पण त्यांची जिद्द एवढी होती की पॅरिसच्या विद्यापीठात जाऊन विज्ञानचं शिक्षण घ्यायचं आहे.
मग ते टीचर जरी असतील तरी तशाच पद्धतीच्या छोट्याशा थोड्याशा पैशावर, जे की वडीलही तिचे थोडेफार पैसे पाठवत होते, या पैशावरच तिनं पॅरिसच्या विद्यापीठात शिक्षण घ्यायला सुरुवात केली. अत्यंतिक दारिद्र्यामध्ये आणि भुकेनं कंगाल होऊन अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिला तिथं शिक्षण घ्यावं लागलं होतं. खायला प्यायला काही नसायचं, प्रचंड भूक, प्रचंड थंडी असायची. अशा ह्या वातावरणात पॅरिसमध्ये राहून त्यांनी तिथलं शिक्षण पूर्ण केलं. कित्येक वेळेस अक्षरशः ब्रेड, लोणी आणि चहावर तिला राहावं लागत होतं, तिला जगावं लागत होतं. असा आहार घेतल्यामुळे तिला कित्येकदा उपासमारीमुळे चक्रा यायच्या. या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अविरतपणे तिने शिक्षण चालूच ठेवलं आणि भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात ऑनर्सची पदवी घेऊन ती वर्गात पहिली आली. बघा कशी परिस्थिती, अत्यंत हलाखीची अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं. हे शिक्षण घेतल्यानंतर, हे शिक्षण घेत असतानाच पेरी क्युरी नावाचे एक फ्रेंच गृहस्थ तिला भेटले. तेही अत्यंत हुशार पण गरीबच होते. मग ह्या दोघांनी एका पडक्या प्रयोगशाळेत एकत्र काम करायला सुरुवात केली आणि हे काम करत असताना त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. अतिशय कमी वस्तूंमध्ये, कमी साहित्यामध्ये, पुस्तक, एक दिवा, एक पांढरा लाकडी टेबल आणि 2 खुर्च्या अशा सामानामध्ये त्यांनी संसार थाटला आणि त्यांचं संसार जो आहे तो सुरू झाला. म्हणजे त्यांनी जो विवाह केला ते जे पेरी क्युरी होते तेही प्रचंड गरीबच होते. अशा ह्या गरिबीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं काम कधीही सोडलं नाही. अगदी घर जे आहे ते घरही तुम्ही म्हणू शकणार नाहीत. अशा एक लाकडी झोपडी वजा शेड होता त्याचा. तिथे जमीन मातीची होती, छप्पर सुद्धा गळकं होतं. अशा ह्या घरात त्या राहत होत्या. मेरी क्युरी हे कुटुंब जे आहे, पीच ब्लेंड या अतिशय महाग, प्रचंड महाग अशा काळा एक पदार्थ असायचा पीच ब्लेंड नावाचा. या पीच ब्लेंडपासून युरेनियम नावाचा एक घटक मिळायचा. तर ह्या युरेनियमचा अभ्यास करण्यामध्ये मेरी क्युरी दाम्पत्याला इंटरेस्ट होता, आवड होती. तर तो युरेनियमचा शोध घेण्यासाठी, युरेनियमच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी पीच ब्लेंड आवश्यक असायचं. आणि पीच ब्लेंड नावाचा हा पदार्थ अतिशय महाग होता. त्यामुळे हा पदार्थ विकत आणावा लागायचा आणि मग त्याच्यावर संशोधन करता यायचं, त्यांचे प्रयोग त्यांना करता यायचे. आता हे प्रयोग करत असताना हा पीच ब्लेंड आणण्यासाठी तर यांच्याकडे पैसे नसायचे, कारण प्रचंड हलाखीची परिस्थिती होती. दारिद्र्य म्हटलं की मी म्हणायचं एवढं दारिद्र्य होतं. तर अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या जवळचा पैसा मागे ठेवून त्यातून ते पीच ब्लेंड नावाचा हा पदार्थ थोडा थोडा विकत आणायचे आणि त्याच्यातून त्यांनी वेगवेगळे शोध लावलेले आहेत. त्यामधूनच त्यांनी पोलेनियम आणि रेडियम ह्या 2 घटकांचा, त्यांनी 2 रसायनांचा शोध लावला आणि त्यांना हे 2 नावं दिले, ज्याचा की म्हणजे युरेनियमपासून हे 2 वस्तू तयार झाल्या होत्या, 2 पदार्थ बाहेर पडले होते आणि त्यांनी हे पोलोनियम आणि रेडियम असे नाव दिले. आणि अशा प्रकारे युरेनियममधून अनेक असे शोध त्यांनी लावून दिले. पीच ब्लेंड अतिशय महाग असून सुद्धा त्यांनी तो विकत आणत असत. स्वतः अगदी थंडीत, पॅरिसच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा ते बिना गरम कपड्याचं ते राहत असत. कित्येक वेळेस तर ऊब न मिळाल्यामुळे ते रात्रभर झोपू शकायचे नाहीत. त्यांच्या तब्येतीवर परिणाम व्हायचा, अतिश्रम असायचे. परंतु तरी सुद्धा रेडियमचं गूढ उकलण्यासाठी त्या ध्येयानं ते दोघंही जण झपाटलेले होते. त्यामुळे आपल्या पतीचं प्रेम त्यांना खूप होतं. ते त्यांना सतत म्हणायचे की तू एवढं का करते आहेस, त्यामुळे तुझी तब्येत बिघडल. परंतु तरीसुद्धा त्यांनी मागे पुढे न पाहता हे काम अविरतपणे केलं आणि त्याच्यातून रेडियमचं गूढ उकलण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हे पीच ब्लेंड जे आहे ते त्यांना घ्यावं लागायचं, एका भांड्यामध्ये घेऊन ते भांड्यामध्ये तापवावं लागायचं आणि हे तापवत त्यांना हलवत त्याला तापवत बसावं लागायचं. तेव्हा हे करत असताना त्यांना खूप खूप कष्ट पडले. क्युरींनी आपलं हे काम जे आहे ते सतत 4 वर्ष चालू ठेवलेलं होतं. 4 वर्षापर्यंत त्यांचं हे अविरत कष्ट हे चालू होते, प्रचंड हलाखीच्या परिस्थितीमध्ये, गरिबीच्या परिस्थितीमध्ये. आणि एके दिवशी त्यांचं हे जे काम आहे त्याला यश मिळालं आणि ह्या पीच ब्लेंडमधून अंधाऱ्या खोलीमध्ये निळसर जांभळ्या रंगाचा प्रकाश त्याला दिसू लागला आणि हा रेडियमचा शोध लागला होता. त्यावेळेस मेरी क्युरी आपल्या पतीला म्हणाल्या होत्या की तुम्ही म्हणाला होतात ना की रेडियमला सुंदर रंग यावा, असं तुम्हाला वाटत होतं, हो की नाही? पहा,
आणि निळसर जांभळा रंग हा रेडियमला आहे आणि तुम्हाला जसं वाटत होतं तेच खरं झालं. तर अशा पद्धतीनं या दाम्पत्याने अत्यंत प्रचंड हालाकीच्या परिस्थितीमध्ये याचा शोध लावला. म्हणजे हा शोध जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असा युरेनियमचा शोध होता. कारण युरेनियम ही दिसायला अशी एक छोटीशी पांढऱ्या रंगाची भुकटी होती, परंतु ती एक अशी वस्तू होती की ज्याच्यामुळे माणूस हा शिशे सोडून इतर कोणत्याही कठीणातल्या कठीण वस्तूच्या आरपार सुद्धा या युरेनियममुळे जाता येणार होतं. युरेनियममुळे औषधांमध्ये रेडियमचे अनेक औषधी उपयोग सुद्धा होते. कर्करोगासारख्या म्हणजे कॅन्सरच्या आजारामध्ये सुद्धा ते अतिशय प्रभावी होतं. अशा ह्या रेडियमचा युरेनियमचा शोध पोलोनियमचा शोध त्यांनी लावला. याच्याबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल हे पारितोषिक सुद्धा देण्यात आलं. याचा शोध लागल्याच्या नंतर त्यांना खरं तर पेटंट घेऊन खूप श्रीमंत होता आलं असतं, परंतु युरेनियमचा शोध लागून सुद्धा त्याचं पेटंट त्यांनी घेतलं नाही. पेटंट घेतलं असतं तर ते खूप श्रीमंत होऊ शकले असते. बघा, प्रचंड हालाकीच्या परिस्थितीतून ते पुढे आले होते, पण तरीही त्यांनी पेटंट घेतलं नाही. श्रीमंत होता येत होतं, परंतु त्यांनी श्रीमंत झाले नाही. तर त्यांचं काय म्हणणं होतं, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो शोध आहे तो माझ्यासाठी नाही आहे, मी आर्थिक लाभ घ्यावा यासाठी मी हा शोध लावला नाही, तर मी विज्ञानासाठी काम करीत आहे आणि रेडियम हे लोकांचं आहे, माझं नाही. अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं आणि हा शोध त्यांनी लोकांसाठीच समर्पित केला. पेटंट त्यांनी घेतलं नाही. त्यांनी सांगितलं की हा शोध सर्वांसाठी आहे, कुणीही याच्यावर काम करावं आणि पुढील शोध लावावे. त्यांनी त्याचं पेटंट सुद्धा घेतलं नाही. ही किती महान गोष्ट आहे, विचार करा. 1934 मध्ये मेरी क्युरींची तब्येत ढासळली आणि शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांनी हे दाखवून दिलं की महान स्त्री आणि पुरुषामध्ये सत्य शोधून काढण्याची जर दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये धैर्य, सहनशक्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती, निष्ठा आणि कणखर वृत्ती जर असेल तर या गुणांच्या सहाय्यानं आपण कोणतंही काम हे निश्चितच पार पाडू शकतो. हे मेरी क्युरींनी अशा पद्धतीनं दाखवून दिलेलं आहे. सो स्टुडंट्स, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट युनिट. अँड ह्या युनिटमधले जे सर्व लेसन्स आहेत, सम लेसन्स आर क्वाईट हार्ड, क्वाईट डिफिकल्ट टू अंडरस्टँड, बट ट्राय टू अंडरस्टँड इट, लिसन इट केअरफुली. मी जे सर्व भाषांतर मराठीत सांगितलेलं आहे ते पुन्हा पुन्हा ऐका, वाचा. ज्यांना जो लेसन नव्हता मिळाला तो लेसन भाषांतर तेवढं का होईना तेवढ्यापुरतं ऐका आणि सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर करा. कारण ज्यांना जो लेसन ऐकायला मिळालेला नाही तो इथे इन शॉर्टमध्ये तुम्हाला ऐकता येणार आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी टाईम वेस्ट न घालवता सहज जेवण इतर कामं करताना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ चालू करून ठेवू शकता. तुमचं रिव्हिजन सहज होऊन जाईल, बोरही होणार नाही आणि रिव्हिजनही होईल. कानावर सातत्याने ह्या गोष्टी पडल्या तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. सो स्टुडंट्स, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आवडला तर लाईक जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.